सो मला ब्रँड अँबॅसेडर व्हायचं आणि मला जेव्हा ब्रँड अँबॅसेडर व्हायचंय त्यावेळेला मला त्या कंपनीबद्दल खूप चांगली माहिती असणं गरजेचे आहे. त्यांनी मला बिझनेस पार्टनर म्हणून त्या क्लायंटने जो कन्सिडर करतो अशाच क्लायंट बरोबर रिझ्युमे ही संस्था काम करते. प्रत्येकातच एक हेडहंटर असतो, तो व्यवसाय म्हणून नाही करतो. तुला परफेक्ट कुक हवा असेल तुझ्या मुलीच्या बर्थडेसाठी तर तुला माहिती असणार आहे, तू शोधून काढणार आहे. तुला परफेक्ट नोकरी हवी असेल तर तू शोधून काढणार आहेस. तुला परफेक्ट बायको शोधायची असेल तेव्हा तू हेड हंटिंग केलेलं आहे. त्यामुळे प्रत्येकातला एक हेड हंटर असतो. पण हेड हंटर म्हणजे काय तर जेनो काम तेनो थाय साठीचा जी एक व्याख्या आहे त्या प्रकारे इंडस्ट्रीसाठी लागणारा माणूस शोधणं त्याला हेड हंटिंग. व्हॅल्यू प्रपोजिशन माझ्यासाठी काय आहे हे फार महत्वाचं असतं आणि ते व्हॅल्यू प्रपोजिशन सांगण्यासाठी मी असं नेहमी माझ्या क्लायंटला असं म्हणतो जेव्हा ना मी अशाच क्लायंट बरोबर मी काम करतो जे मला त्यांच्या कंपनीबद्दल जास्तीत जास्त माहिती सांगतात. कारण आय कन्सिडर माय सेल्फ ॲज अ ब्रँड अँबॅसेडर ऑफ माय क्लायंट because I am probably the first person to connect with their tomorrow's leader. नमस्कार. वेद थिएटर निर्मित वेद भेटच्या या पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. वेद भेटमध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या माणसांना भेटतोय आणि विशेष करून कल्याण, डोंबिवली आणि ठाणे ह्या परिसरातल्या खऱ्या अर्थाने सुपरस्टार सेलिब्रिटीज असलेल्या लोकांची गप्पा मारतोय. त्यांच्या क्षेत्रातले ते खऱ्या अर्थाने सुपरस्टार्स आहेत, सेलिब्रिटीज आहेत आणि म्हणूनच वेगवेगळ्या विषयांवरती त्यांचं ज्ञान किंवा त्यांचा अनुभव आपल्यासोबत शेअर करायला ते येतात. आजही कॉर्पोरेट क्षेत्रासाठी अत्यंत महत्वाची अशी व्यक्ती आपल्याकडे आलेली आहे. कारण कॉर्पोरेट असं क्षेत्र म्हटलं की अनेकदा वेगवेगळ्या कंपन्यांच्या मोठमोठ्या पदांवर म्हणजे अगदी CFO असेल, CEO असेल अशा पदांवरती वेगवेगळ्या व्यक्ती विराजमान होताना आपण बघतो किंवा अनेकदा पेपरमध्ये सुद्धा अशी बातमी वाचतो. पण नेमकं ह्या व्यक्तींची त्या पदावरती निवड कोण करतं किंवा कशा पद्धतीने त्यांची निवड होते हे प्रश्न तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसांना नेहमीच पडत असतात. पण ह्याचीच उत्तरं देण्यासाठी आज हेड हंटर गिरीश टिळक आपल्याकडे आलेले आहेत. तुमचं खूप खूप स्वागत. आणि हेड हंटर असं म्हणत असताना मुळात हेड हंटिंग हा विषय आमच्यासारख्या सर्वसामान्यांना बऱ्याच उशिरा कळला किंवा बऱ्याच लोकांना अजूनही माहितीच नाहीये की मुळात हेड हंटिंग हा एक वेगळा करिअरचा मार्ग आहे. तर ते नेमकं काय असतं ते आमच्या प्रेक्षकांना सांगा ना. काय आहे सौरभ की प्रत्येकातच एक हेड हंटर असतो, तो व्यवसाय म्हणून नाही करतो. ओके, तुला परफेक्ट कुक हवा असेल तुझ्या मुलीच्या बर्थडेसाठी तर तुला माहिती असणार आहे, तू शोधून काढणार आहेस. तुला परफेक्ट नोकरी हवी असेल तर तू शोधून काढणार आहेस. तुला परफेक्ट बायको शोधायची होते तेव्हा तू हेड हंटिंग केलेलं आहेस. त्यामुळे प्रत्येकातला एक हेड हंटर असतो. पण हेड हंटर म्हणजे काय तर जेनो काम तेनो थाय साठीचा जी एक व्याख्या आहे त्या प्रकारे इंडस्ट्रीसाठी लागणारा माणूस शोधणं त्याला हेड हंटिंग म्हणतात. साधारणपणे कॉर्पोरेटमध्ये माझं असं मत आहे की माझ्या पुस्तकामध्ये पण त्याचा उल्लेख आहे की 5% लोक एखादी कंपनी चालवतात आणि 95% लोक त्या 5% लोकांच्या ऑर्डर्स फॉलो करतात आणि एक्झिक्यूट करतात. तर ही जी 5% जी माणसं असतात ना ते त्या कंपनीसाठी क्रिटिकल असतात आणि ते शोधणारा जो माणूस असतो तो हेड हंटर असतो. 95% शोधणारा जो माणूस असतो तो प्लेसमेंट कन्सल्टंट असतो. हा हेड हंटर आणि इतर मधला व्यवसाय. त्यामुळे मी जेव्हा हेड हंटर म्हणतो त्यावेळेला मला त्या क्षेत्रातला तज्ज्ञ शोधून काढायचा असतो आणि तो तज्ज्ञ शोधण्यासाठी मला त्या इंडस्ट्रीचा म्हणजे आधी पर्यायी माझा क्लायंट, त्या इंडस्ट्रीमधले त्याचे कॉम्पिटिटर किंवा समानार्थी समव्यवसायिक. कारण असं आहे की 90च्या दशकानंतर भारतामध्ये असे खूप प्रकारचे व्यवसाय आले की ज्या प्रकारचे व्यवसाय भारतामध्ये आधी नव्हतेच. बरोबर. त्यामुळे आम्हाला आयदर डायरेक्ट कॉम्पिटिटर किंवा समानार्थी की त्यासारखा साधारण माहिती असणारा व्यवसाय शोधून काढणं आणि त्या व्यवसायातला माणूस शोधणं आणि एकमेकांची गाठ घालून तो प्लॅटफॉर्म क्रिएट करणं हे एक हेड हंटरचं काम असतं थोडक्यामध्ये. म्हणजे जेव्हा मी सेंट गोबेन या ग्लास कंपनीसाठी मी काम केलं त्यावेळेला भारतामध्ये डायरेक्टली म्हटलं तर त्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये 2च कंपन्या होत्या. एक मोदी ग्लासची कंपनी होती आणि दुसरी होती आसाही ग्लास. त्या 2च कंपन्या होत्या. मग त्या 2 कंपन्यांमधलीच माणसं शोधणं आणि त्यांच्यापर्यंत पोचणं हे गरजेचं होतं. किंवा आज मी जेव्हा पिरामल ग्लासचं त्यांच्या
प्रिंटिंग युनिटसाठी म्हणजे डेकोरेटिव्ह ग्लास, म्हणजे आपण ज्या सेंट आणि ह्याच्या फ्रॅग्रन्स आणि परफ्यूमच्या ज्या बाटल्या होतात त्याच्यावरती स्क्रीन प्रिंटिंग होतं. बरोबर. आता त्यावेळेला तशा प्रकारचं स्क्रीन प्रिंटिंग करणारी कंपनी खरं म्हटलं तर मोझर बायर नावाची एकमेव कंपनी होती की जे CD वरती करायचे आणि खमाम नावाची मशीन होती त्याच्यावरती काम करायचं. मला माझ्या क्लायंटचा फोन आला पिरामल ग्लासचा की मला मोझर बायर मधला माणूस दे का, तर तिथे खमाम नावाच्या मशीन वापरून स्क्रीन प्रिंटिंग केलं जातं. पण माझ्याकडे काही एक माहिती होती, त्याच्यामध्ये मी डेफिनेटिव्हली त्यांना सांगितलं की आपल्याला तिथलं घेण्यापेक्षा हैदराबादला AGI ग्लासपॅक नावाची कंपनी आहे, त्यांच्याकडे खमामची सेकंड हँड मशीन्स आहेत. याची मला खात्रीलायक माहिती आहे, कारण मी आता त्यांच्या एक्झिबिशनमध्ये त्या लोकांना मी भेटलोय आणि आम्ही तिथनं माणसं उचलली. म्हणजे आम्हाला जो माणूस घेतला त्याला त्या प्रकारचा अनुभव 100% होता. आणि आज ही साधारण आज आपण 2024 मार्चमध्ये बोलतोय आणि 20 वर्षापूर्वी ह्या माणसाला मी हैदराबादमधनं जंबुसारमध्ये आणलं आणि 20 वर्षानंतर तो तिथे आणि ती कंपनी खूप मोठी झाली. क्या बात आहे. ओके. त्यामुळे आम्हाला ॲज अ हेड हंटर म्हणतो त्यावेळेला माझा क्लायंट माझ्याकडे येतो त्याला माझ्या डोळ्यासमोरनं चित्र उभं राहायला लागतं झटपट की हा माणूस कुठे मिळेल. ओके. हा माणूस कुठे मिळेल ते आम्हाला व्हिज्युअलाइज करायला लागतं आणि मग पोचायला लागतं. त्या क्लायंट बरोबर नोट्स एक्सचेंज करायला लागतात की ही कंपनी का ती कंपनी, हे मशीन का ते मशीन, ही टेक्नॉलॉजी का ती टेक्नॉलॉजी, ह्या प्रकारचा आम्हाला त्यांच्याकडनं समजून घ्यायला लागतं. त्या प्रकारे आम्हाला अजून अभ्यास करून त्याच्यात व्हॅल्यू एडिशन करायला लागते आणि मग माणसांची यादी काढणं, मग त्याच्यातला योग्य उमेदवार कोण आहे ते क्लायंट बरोबर डिस्कस करणं. कारण ज्यावेळेला आम्ही सिनियर लेवलला पोझिशन पोहोचतो किंवा स्पेसिफिक पोझिशनमध्ये, तेव्हा माझं असं म्हणणं आहे आणि ते सगळ्यांचं बहुतेक सगळ्या कॉर्पोरेट क्षेत्रामधल्या लोकांचं असेल की प्रत्येक इंडस्ट्री ना म्हटली तर छोटीच असते. बरोबर. त्यामुळे सगळ्यांना ओळखत असतात आणि इंडस्ट्री प्लॅटफॉर्मवरती आपण ते एकमेकांना ओळखत पण असतात बरेच वेळेला. पण प्लॅटफॉर्मवरती ओळखणं आणि गप्पा मारणं, इंडस्ट्री प्लॅटफॉर्मवरती नोट्स एक्सचेंज करणं, गप्पा मारणं, कॉन्फरन्सेसमध्ये एकत्र भेटणं, पण तो मला सहकारी म्हणून मला चालेल का, हे गणित प्रश्न फार कठीण असतो. त्यामुळे आम्ही कोणालाही अप्रोच करायच्या आधी जेव्हा स्पेशलाइज्ड अटेंडिंग करतो तेव्हा आम्ही काही मॅप करतो. ते मॅप केलेली लोक आमच्या क्लायंट बरोबर आम्ही डिस्कस करतो की हा कसा आहे, तो कसा आहे, आमची स्वतःची त्याच्याबद्दलची ऑब्झर्वेशन किंवा आमचे सजेशन त्याच्यासमोर ठेवतो आणि मग आम्ही डिसाईड करतो की येस आता ह्या 6 मधली 3 माणसं आम्हाला हवीत. आणि जेव्हा आम्ही ठरवतो ही 3 माणसं आम्हाला हवीत म्हणजे हवीत, आणि मग जंगलामध्ये जसा एखाद्या वाघाची किंवा चित्त्याची शिकार करण्यासाठी जसे हकारे पेटवले जातात आणि त्याला त्या कोपऱ्यामध्ये सिच्युएशनमध्ये आणलं जातं आणि मग जाऊन भेटलं जातं, म्हणजे तिथे मारलं जातं. इथे मी ॲक्च्युली मारत नाही कोणाला, तर त्याला दुसरीकडे घेऊन जाण्यासाठी त्याला टेबलला आणणं की त्या सिच्युएशनमध्ये क्रिएट करून त्याच्यासमोर भेटणं, त्याला समजून सांगणं. आणि ज्यावेळेला मी ह्या लेव्हलच्या एखाद्या माणसाला भेटतो तेव्हा प्रश्न पैशाचा नसतो, तर व्हॅल्यू ॲडिशन काय, बरोबर, व्हॅल्यू प्रपोजिशन माझ्यासाठी काय आहे हे फार महत्त्वाचं असतं. आणि ते व्हॅल्यू प्रपोजिशन सांगण्यासाठी मी असं नेहमी माझ्या क्लायंटला असं म्हणतो किंवा ना मी अशाच क्लायंट बरोबर मी काम करतो जे मला त्यांच्या कंपनीबद्दल जास्तीत जास्त माहिती सांगतात. कारण आय कन्सिडर मायसेल्फ ॲज अ ब्रँड अँबॅसेडर ऑफ माय क्लायंट बिकॉज आय एम प्रॉबेबली द फर्स्ट पर्सन टू कनेक्ट विथ देअर टुमारोज लीडर. सो मला ब्रँड अँबॅसेडर व्हायचं आणि मला जेव्हा ब्रँड अँबॅसेडर व्हायचं आहे त्यावेळेला मला त्या कंपनीबद्दल खूप चांगली माहिती असणं गरजेचे आहे. त्यांनी मला बिझनेस पार्टनर म्हणून त्या क्लायंटनी जो कन्सिडर करतो अशाच क्लायंट बरोबर रेझ्युमे ही संस्था काम करते. आणि रेझ्युमे या संस्थेविषयी तू आता म्हणालास तर 1 एप्रिलला 25 वर्ष पूर्ण होत आहे. सो सगळ्यात आधी खरं तर अभिनंदन की 25 वर्षाचा यशस्वी टप्पा तुम्ही पार केलाय. पण 25 वर्षाच्या थोडंसं मागे वळून बघताना असं वाटतं की 90च्या दशकामध्ये नोकरी सोडून व्यवसाय करणं हे सामान्य मध्यमवर्गीयामध्ये रुचणारं नव्हतं, आवडणारं तर नव्हतं. मग अशा वेळी जेव्हा तुम्ही हा धाडसी निर्णय घेतला तेव्हा घरच्यांचा कितपत पाठिंबा होता? कसं असतं, जगामध्ये प्रत्येक गोष्टीला विरोध होत असतो आणि वयोमानानुसार त्याचं परसेप्शन बदलत असतं. त्यावेळेला मला प्रश्न होता की जगात इतके बेकार असताना तुला माणसं घ्यायचे कोण पैसे देणार आहे. पण आज जेव्हा मी वयाच्या 60व्या वर्षी विचार करतो त्यावेळेला मी नक्कीच असं म्हणतो की त्यांना माझी आणि माझ्या बायकोची आणि माझ्या लेकीची काळजी होती. त्यामुळे विरोध हा नक्कीच होता, कारण हा मुळामध्ये हा व्यवसाय होऊ शकतो ह्याची कल्पना त्यावेळेला त्यांना नव्हती. आणि मलाही म्हटलं ना तर मलाही धुसरच होती.
पण एक आत्मविश्वास होता की हे क्षेत्र पुढे होत जाणार आहे आणि ते नक्की ग्रो होईल याची खात्री होती आणि काहीतरी वेगळं करायची उर्मी होती. त्यामुळे मी या व्यवसायामध्ये 25 वर्षापूर्वी आलो आणि तगलो, असंच मी म्हणेन. आणि मगाशी पहिल्या प्रश्नाचं उत्तर देताना जसं तुम्ही म्हणालात, की ती माणसं म्हणजे एखाद्या वाघाची शिकार करायची, तशी त्यांना त्या कोपऱ्यात आणायचं. तर ही माणसं जेव्हा तुम्ही निवडता, तर त्याच्या मागचे नेमके कुठले पॅरामीटर्स असतात, की एखाद्या व्यक्तीसाठी किंवा एखाद्या रोलसाठी हीच व्यक्ती योग्य आहे किंवा एखाद्या व्यक्तीसाठी हाच जॉब योग्य आहे. हे ठरवताना नेमके कुठले पॅरामीटर तुम्ही निवडता? आता बघा ह्याच्यामध्ये ना 2 प्रकारच्या गोष्टी आहेत थॉट्स आहेत. एक अमेरिकन स्कूल ऑफ थॉट आहे आणि एक युरोपियन स्कूल ऑफ थॉट आहे मॅनेजमेंटचा. अमेरिकन स्कूल ऑफ थॉटमध्ये म्हणतात की आम्हाला चांगला मॅनेजर हवाय कारण आम्हाला टेक्नॉलॉजी माहिती आहे. ओके. आणि युरोपियन स्कूल ऑफ थॉट असतो की आम्हाला डोमेन एक्सपर्ट पाहिजे, म्हणजे आम्हाला त्याच्यातला तज्ज्ञ पाहिजे आणि तो तज्ज्ञ शोधण्यासाठी त्यांची थांबायची तयारी असते किंवा तज्ज्ञ शोधून त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी पैसे खर्च करण्याची पण त्यांची तयारी असते. ओके. मुळामध्ये माझा माइंडसेट किंवा इंडियन्सचा माइंडसेट ॲज अ बिझनेस आपण युरोपियन्सच्या जवळ जातो जास्त. बरं. आपण हायर फायरमध्ये जास्त बिलीव्ह करत नाही. फॉरगेट नाऊ आत्ताचे जे काही 5-10 वर्ष स्टार्टअपचा धुमाकूळ चालू आहे, ज्याच्यामध्ये रोज 5,000 माणसं घेतली जातात आणि 50,000 माणसं काढली जातात. तो मुद्दा नाही आहे, कारण मॅन्युफॅक्चरिंगमध्ये तसं होत नाही किंवा शाश्वत इंडस्ट्रीमध्ये ते होत नाही. जे आता स्टार्टअपमध्ये चालले ते अशाश्वत इंडस्ट्रीमध्ये आहेत ते सगळे. त्यामुळे डोमेन एक्सपर्ट तेव्हा मी म्हणतो त्यावेळेला माणसं शोधण्याचा क्रायटेरिया असतो की तो त्याच्यातला डोमेन एक्सपर्ट आहे का. आता डोमेन एक्सपर्ट मी जेव्हा म्हणतो ना तेव्हा ते 3 गोष्टी लागतात की मुळामध्ये तो त्याच्यातला क्वालिफिकेशन त्याच्याकडे आहे का, त्याची त्या व्यवसाय त्या प्रोफेशनमध्ये किंवा त्या इंडस्ट्रीमध्ये स्टॅबिलिटी काय आहे, त्यांनी त्याच्या अचिव्हमेंट्स त्यांनी काय केलेल्या आहेत. म्हणजे आता ना जर मी डायरेक्ट उदाहरण द्यायचं झालं तर मी परत एकदा सेंट गोबेनकडे वळेन, कारण माझ्या 25 वर्षाच्या करिअरमध्ये मला सर्वात आव्हानात्मक संधी आणि त्या संधीचं सोनं मी करू शकलो आणि नंतर मिळालेलं नाव आणि पैसे लक्ष्मी हे मला सेंट गोबेननी माझ्या आयुष्यात सुरुवात केलेली आहे. ज्यावेळेला त्यांचा चेन्नईला फ्लोट प्रोजेक्ट येणार होता त्यावेळेला तो ग्रीनफील्ड प्रोजेक्ट होता. म्हणजे ग्रीनफील्ड प्रोजेक्ट म्हणजे राईट फ्रॉम ग्रासरूट लेवल त्यांना तो अख्खा उभा करायचा होता. आणि त्यावेळेला भारतामध्ये ग्रीनफील्ड प्रोजेक्ट उभा करणारी एकमेव व्यक्ती ही तळोजाला असाही ग्लासमध्ये जे टी.के. बॅनर्जी होते ती एकमेव व्यक्ती होती अख्ख्या एशिया खंडामध्ये. बरं. त्यांच्या हाताखालची जी टीम होती ती त्यांनी रिक्रूट करून ट्रेन केलेली होती. त्यामुळे मला तोच माणूस हवा होता. ओके. आम्हाला तोच माणूस हवा होता आणि त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जी काही आम्ही यातायात केली ती आम्हालाच माहिती आहे, पण त्याच्यातनं मिळालेला आनंद शेवटी गोड होता, कारण ही जॉईन आणि त्यांनी सगळं साम्राज्य उभं केलं आणि इज वन ऑफ द मोस्ट सक्सेसफुल एम्प्लॉई ऑफ द सेंट गोबेन. त्यामुळे आम्हाला हे लक्षात घ्यायला लागतं की नक्की त्याचा इंडस्ट्रीतला किती अनुभव आहे आणि तो कसा योग्य. किंवा जसं मी आत्ता माझ्या पिरामल ग्लासचं तुम्हाला सांगितलं की आम्हाला AGI हैदराबादमधलाच माणूस पाहिजे होता, कारण त्यांनी जर्मनीच्या खमाम या मशीनवरती स्क्रीन प्रिंटिंगचा, ग्लास बॉटलवरच्या स्क्रीन प्रिंटिंगचा अनुभव असलेला त्यावेळेला तो प्रॉबेबली एकमेव माणूस होता. आम्हाला हे एवढं शोधून काढायला लागतं आणि हे प्रत्येक क्षेत्राच्या बाबतीतच आम्हाला ते करायला लागतं की त्या पर्टिक्युलर टेक्नॉलॉजीचा त्याला पुरेसा अनुभव आहे की नाही आणि त्यांनी त्या प्रकारचे किती प्रोजेक्ट राबवले आहे, त्याचं स्केलेबिलिटी केली आहे का. कारण नुसता उभा करणं हे नसतं, तर ते सक्सेसफुली स्केलेबल करून स्टॅबिलाइज करून प्रोडक्शन ऑर सर्व्हिस वॉट एव्हर इट इज ते केले की नाही याची गरज असते. किंवा डोमेन एक्सपर्ट म्हणजे जेव्हा म्हणतो, आता मी जेव्हा श्रृंगार सिनेमासाठी मल्टिप्लेक्ससाठी माणूस शोधत होतो, आता 2000 अर्ली 2000 मध्ये ना मल्टिप्लेक्स इंडस्ट्री हे क्षेत्रच भारतासाठी नवीन होतं. बरोबर. आता त्यावेळेला आपल्याला एक नेहमी प्रश्न येतो भारतामध्ये, आपल्याला सर्वांसमोर हा प्रश्न यायचा आणि माझ्यासमोर पण तो यायचा की मॅकडोनाल्ड बरोबर चौकामध्येच कसं असतं, रेमंडची शोरूम बरोबर स्ट्रॅटेजिक ठिकाणी कशी असते, हा मलाही प्रश्न पडायचा. पण मी ज्यावेळेला श्रृंगार सिनेमात माझ्याकडे आले त्यांनी मला सांगितलं की आम्हाला असा माणूस पाहिजे की जो थिएटर्स आयडेंटिफाय करेल ज्याची मल्टिप्लेक्समध्ये कन्व्हर्ट करता येईल. ओके. ओके. पण आता हे कोण शोधणार, कारण मुळामध्ये त्यावेळेला मल्टिप्लेक्स इंडस्ट्री फक्त दिल्लीमध्ये एक 3-4 मल्टिप्लेक्स सोडल्या, भारतामध्ये मल्टिप्लेक्स नावाचा प्रकारच नव्हता. मग कुठचा चालू शकेल, तर आम्हाला क्लायंटने सांगितलं, म्हणजे श्रृंगार सिनेमाच्या टीमने आम्हाला सांगितलं की हे जे प्रॉपर्टी और रिअल इस्टेट ॲडवायझरी फर्म्स आहेत, जे मॅकडोनाल्ड्स किंवा हॉटेल्स किंवा रिटेल चेन्ससाठी जे साईट्स आयडेंटिफाय करतायत, तिथला माणूस चालू शकेल. ओके. ओके, तिथला माणूस चालू शकेल.
आता तो क्ल्यू मिळाल्यानंतर जबाबदारी आमची असते की त्या प्रकारची माहिती काढणं. मग त्यांनी जेवढ्या कंपन्यांची नावं दिली होती त्या कंपन्यांची नावं शोधून काढणं, त्यांच्या वेबसाईट बघणं, प्रिंट मीडियामध्ये काही आलेलं आहे का त्याचा अभ्यास करणं आणि मग त्या कंपन्यांची नावं काढणं आणि मग त्याच्यातला माणूस शोधणं. ही प्रक्रिया आम्हाला जितक्या झपाट्याने करता येईल त्या झपाट्याने मी करून मी अशा योग्य माणसापर्यंत पोहोचलो की तो त्या वेळेला मॅकडोनाल्डची एंट्री स्ट्रॅटेजी आणि रेमंड्सची एंट्री स्ट्रॅटेजीवरती रिटेल चेनवरती तो पूर्णपणे काम करत होता. आता त्याच्यापर्यंत पोहोचायचं कसं? माझ्याकडे नाव तर होतं, कारण त्याची बिझनेस इंडियामध्ये जी काही आर्टिकल त्या कंपनीबद्दल आलेली होती तिथे क्लिअरली होतं की XYZ माणूस त्या बिझनेसमध्ये आहे आणि इज द राईट पर्सन. आता त्याला पोहोचवण्यासाठी एक कॉमन सेन्स वापरला मी. फक्त त्याचा बोर्ड त्यावेळेला एक खूप छान सोपं गणित होतं की गुगल नसला ना तरी डिरेक्टरी होती. MTNLच्या डिरेक्टरीमधनं मी त्यांचे नंबर शोधून काढले त्या कंपनीचे आणि त्या माणसाला रिसेप्शनिस्टला सांगितलं की मी रेमंड्समधनं बोलतोय. आता रेमंड्स त्याचा क्लायंट आहे म्हटल्यानंतर त्या माणसापर्यंत मी पोचणारच होतो. तो माणूस लाईनवर आला आणि रेस्ट इज द हिस्ट्री. आता तू जे म्हणालास ना मला त्याचं पुढचं उत्तर येतो की हा माणूस योग्य आहे की नाही. आता हा माणूस योग्य आहे की नाही म्हणजे तुझ्या माहितीसाठी की ह्या माणूस जो आम्ही घेतला तो श्रृंगार सिनेमाचे ओनर श्रवण श्रॉफ आणि संजय आरते जे इंडिया व्हॅल्यू फंडचे त्यावेळेला GW कॅप नावाने ओळखीचे तो फंड होता. ते इन्व्हेस्टर होते श्रृंगार सिनेमाजमध्ये. ते तिघजण आणि मी असे एक आठवडा सलग रोज संध्याकाळी 6 ते 8 ओबेरॉयमध्ये भेटायचो. आणि तो प्रश्न काढून यायचा की काय काय आपल्याला करता येईल त्याच्या समस्या. कारण फिल्म इंडस्ट्रीमध्ये 2000 साली प्रोफेशनलिझम किंवा इन्स्टिट्यूशनलायझेशन पर से एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचं 2000च्या दशकामध्ये चालू झाली होती कुठे सुरुवात. म्हणजे आज जे आपल्याला स्वरूप दिसतंय तसं नव्हतं. त्यावेळेला हे हायली डिसऑर्गनाइज होतं किंवा फॉर गॉड सेक असं आपण म्हणू शकतो की करप्ट किंवा अनएथिकल अशा प्रकारचं होतं. पण त्यावेळेला खऱ्या अर्थाने इन्स्टिट्यूशनलायझेशन एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचं चालू झालं होतं. तर आम्ही एक आठवड्यांना हा माणूस प्रश्न काढून यायचा, हे उत्तरं द्यायचे आणि एक आठवड्यांना संध्याकाळी 6 ते 8 ह्या चर्चा चालायच्या. आणि आठवड्याभरानंतर त्यांनी सही केली मॅन्डेटवरती. आणि 2005 साली जेव्हा त्या कंपनीचा IPO आला त्या IPO मधनं त्या माणसाला मुलाला वयाच्या 35व्या वर्षी माझ्या मते एक त्या काही 4-5 कोटी रुपये मिळाले असतील. ओके. त्यामुळे आधी तो अभ्यास करायला लागतो आम्हाला कुठनं. आता मग मल्टिप्लेक्स म्हणजे काय? मग मल्टिप्लेक्सचा रूल काय आहे? म्हणजे एंटरटेनमेंट इंडस्ट्री इज ऑल अबाउट द प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन अँड एक्झिबिशन. करेक्ट. मग डिस्ट्रीब्युशन कंपनीने एक्झिबिशनमध्ये का जावं त्याची फिलॉसॉफी लक्षात घ्यायला लागते. कारण जर माझ्याच हातामध्ये माझा पाण्याचा पाईप कुठे सोडू हे जर असेल, एक सिंपल थिअरी आहे की मीच डिस्ट्रीब्युटर आहे, माझंच मल्टिप्लेक्स आहे, तर मला मी ठरवेन ना की हा पिक्चर मी किती दिवस माझ्या स्क्रीनवर ठेवेन. मला डिस्ट्रीब्युटर धारकांची म्हणजे मला मल्टिप्लेक्सवाल्यांची किंवा सिंगल स्क्रीनवाल्यांची मनधरणी करायला लागणार नाही. बरोबर. की माझा पिक्चर 1 आठवडा ठेव, 15 दिवस ठेव, 25 दिवस ठेव. मी डिस्ट्रीब्युटर आहे आणि माझंच मल्टिप्लेक्स आहे, लोकांना आवडतं तिथपर्यंत मी ठेवेन. मग हा बिझनेस काय त्याच्या खाचाखोचा कळून घ्यायला लागतात. सो जेव्हा मी एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमधनं मल्टिप्लेक्स इंडस्ट्रीचं मी पूर्ण काम केलं, श्रृंगार सिनेमाची CFO पासून CEO पर्यंत मी सगळी कॉर्पोरेट टीम बिल्ड केली, तेव्हा मला एक नक्की लक्षात आलं, एंटरटेनमेंट इंडस्ट्री इज ऑल अबाउट प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन अँड एक्झिबिशन. सो मी ज्यावेळेला एखाद्या इंडस्ट्रीचा अभ्यास करतो, आम्ही ज्यावेळेला ॲज अ हेड हंटर म्हणून आम्हाला काम करायचं असेल तेव्हा त्या इंडस्ट्रीची एक स्वतःची अशी टर्मिनॉलॉजी असते. बरोबर. टर्मिनॉलॉजी असते. म्हणजे ग्लास इंडस्ट्रीमध्ये जेव्हा फ्लोट ग्लास बाहेर पडते फर्नेसवरनं आणि ती जशी होते त्यावेळेला त्याचे तुकडे पडतात आणि ते तुकडेच परत एकदा भट्टीमध्ये टाकले जातात, त्याला कलेट्स म्हटलं जातं. ओके. स्टील रॉड बनवताना जे भंगार बाहेर पडतो त्याला स्क्रॅप म्हटलं जातं. म्हणजे बघा, म्हटलं तर प्रक्रिया एकच आहे, पण इंडस्ट्रीचा प्रत्येकाचा एक असा परिमाण असतं, ते आम्हाला लँग्वेज शिकून घ्यायला लागते. आणि ती लँग्वेज मी जेव्हा आत्मसात करतो त्यावेळेला मी जेव्हा एखाद्याला हेडंट करतो त्या क्षेत्रामधल्या, त्यावेळेला मला ही भाषा मी त्याच्याशी बोललो तर तो मला म्हणतो. म्हणजे आज जेव्हा मी रेडीमिक्स कॉन्क्रीट इंडस्ट्रीमध्ये काम करतो त्यावेळेला किती क्युबिक मीटरचा तुझा बॅचिंग प्लांट आहे, किती क्युबिक मीटरचा बॅचिंग प्लांट आहे आणि त्याच्यामध्ये किती ग्रेडचं रेडीमिक्स कॉन्क्रीट तू मॅन्युफॅक्चर करतोस आणि कुठच्या ॲप्लिकेशनसाठी करतोस, ही मला त्याची भाषा बोलायला लागते. आणि जेव्हा मी ती भाषा त्याच्याशी बोलतो तेव्हा त्याला लक्षात येतं की याला माहिती.
मग हेड हंटर जेव्हा मी म्हणतो त्यावेळेला मला प्रत्येक इंडस्ट्रीची आम्हाला भाषा समजून घ्यायला लागते. किंवा बऱ्याच इंडस्ट्री अशा असतात की B2B इंडस्ट्रीमध्ये ना बरेच वेळेला त्या कंपन्या लोकांना माहिती नसतात. ओके. त्या कशा भाषेमध्ये सांगायच्या. म्हणजे आता मी एका कंपनीचं काम करतो, आपल्या डोंबिवली शहरामधली कंपनी आहे, जगातली 6व्या नंबरची कंपनी आहे. आणि जी 1 नंबरची कंपनी आहे ती कंपनी आहे 6व्या नंबरच्या कंपनीकडनं कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग करून घेते. एवढी गुणवत्ता आहे डोंबिवली त्या कंपनीमध्ये. बर. पण मी त्याचं उदाहरण देताना म्हणतो की ही कंपनी ना, त्यांचं प्रॉडक्ट आहे ना, इज लाईक अ सॉल्ट इन अ फूड. ओके. विदाउट अ सॉल्ट युअर फूड विल बी टेस्टलेस, बट विदाउट धिस कंपनीज प्रॉडक्ट ऑल्सो युअर पॉवर विल नॉट स्विच टू AC टू DC. ओके. हे सामान्य ज्ञानात मला समजून घ्यायला लागतं, ते समोरच्याला समजून सांगायला लागतं, माझ्या टीमला समजून घ्यायला लागतं. आणि त्याच्यासाठी त्या क्लायंटकडे पुरेसा वेळ देणं आणि कॉमन सेन्स ठेवणं हे करायला लागतं. आणि मगाशी जसं तू म्हणालास की त्या माणसापर्यंत पोहोचण्यासाठी MTNLची डिरेक्टरी किंवा पूर्वी गुगल नसताना वेगळ्या पद्धतीने तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचत होता. पण आताच्या ह्या टेक्नॉलॉजीच्या फील्डमध्ये लिंक्डइन असेल किंवा असे अनेक वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत की ज्या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकता. पण नेमकं त्यांच्याशी संवाद करणं किंवा अनेकदा आपण एका कंपनीत नोकरीला असतो, त्यामुळे अचानक मला कोणतरी जर का दुसऱ्या नोकरीसाठी भेटायला आलं तर पटकन तो एक ऍक्सेप्टन्स नसतो. अशा वेळी त्यांच्याशी संवाद कशा पद्धतीने तुम्ही साधता? टेक्नॉलॉजीमुळे माणसं कोण आहेत हे प्रॉबेबली शोधणं सोपं झालंय. प्रॉबेबली. कारण एक लक्षात घ्या की मुळामध्ये ना एक आपल्या समाजामध्ये आतली गमते होत राहिली की इन्स्टा, फेसबुक, ट्विटर, लिंक्डइन ही जी सगळी माध्यम आहेत ना, ही माहिती पुरवणारी माध्यम आहेत. जी माहिती आहे ती संकलित करणारी माहिती ते प्लॅटफॉर्म आहेत. हे स्वतःहून काही माहिती क्रिएट करत नाही. बरोबर. ती मुळात जी माहिती असते त्याचं एक संगणीकरण करतायत. त्यामुळे मला ह्याचा फायदा नक्की होतो की आज मला त्यांचा उपयोग नक्की होतो की आज मला जेव्हा एक कंपनी येते तेव्हा मी माझी कार्यशैली तुम्हाला सांगतो. तुझ्या प्रश्नाचं उत्तर थोडक्यामध्ये, जेव्हा माझ्याकडे एखाद्या कंपनीचा कॉल येतो ना, तेव्हा मी त्यांच्याशी बोलताना माझ्या मनामध्ये किंवा सरळ स्क्रीनवरती मी माझ्या उजव्या हाताने त्यांच्या कॉम्पिटिटरची लिस्ट काढलेली असते. ओके. मग मी लिंक्डइनवरती जाऊन बघतो अशा प्रकारची त्या कंपन्यातली किती माणसं आहेत. ओके. आणि पुढच्या 30 मिनिटामध्ये मला ज्या व्यक्ती पाहिजे त्या सगळ्यांना लिंक्डइनवरनं माझी इन्व्हाइट केलेली असतात. ओके. मुळामध्ये मला काय शोधायचंय हा मला जिथपर्यंत फंडा क्लिअर नाहीये ना, तिथपर्यंत तुम्हाला जगातलं कुठचंही सॉफ्टवेअर, कुठची टेक्नॉलॉजी साथ देणार नाहीये. बिकॉज IT सॉफ्टवेअरचा फंडा सिंपल आहे, गार्बेज इन गार्बेज आउट. त्यामुळे ह्यानी माझी इफेक्टिव्हली किंवा स्पीड माझा नक्की वाढतो हे मी नक्की सांगू शकतो की लिंक्डइन सारख्या नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरनं हे मी नक्की सांगू शकतो. पण मुळामध्ये तिथनं मला बेसिक्समध्ये डेव्हिएट होता येत नाही. बरोबर. मला बेसिकमध्ये डेव्हिएट होता येत नाही, कारण बेसिक तुमचे स्ट्रॉंग असायलाच लागतात. सो जी हेडहंटिंगची जी बेसिक थिअरी आहे ती कायम असणारच आहे. लिंक्डइनने मी पटकन माणसापर्यंत निदान नाव मिळतं आणि मग जर मला नाव मिळालं तर पोचणं कसं हे माझ्यासाठी फार सोपं झालं आज 25 वर्षानंतर. आणि इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तुम्ही काम करताय किंवा इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रांकरता माणसं शोधताय, पण मग ह्या सगळ्यामध्ये तुमचं सगळ्यात आवडतं किंवा आतापर्यंतच्या प्रवासामध्ये सगळ्यात चॅलेंजिंग वाटलेलं क्षेत्र कुठलं? चॅलेंज माझ्या आवडीचं असं म्हणाला तर कसं आहे की आज मी अशा व्यवसायात आहे की जिथे जो मला क्लायंट येतो ते क्षेत्र मला आवडीचं करूनच घ्यायला लागतं, कारण तो पर्याय नाही आहे. पण मुळामध्ये आम्ही फार स्पेसिफिक आहोत की काय करणार नाही आणि काय करणार याची आम्ही आधी आज माझी फार क्लिअर असल्यामुळे माझ्या आवडीची क्षेत्र किंवा निशच आम्ही काम करतो. माझ्यासाठी सगळ्यात आव्हानात्मक क्षेत्र आणि आवडीचं क्षेत्र हे जे कायम असेल ते हेल्थकेअर असेल. ओके. आणि हेल्थकेअरमध्ये सुद्धा डॉक्टर्स. का पण असं म्हणजे? मुळामध्ये कसं आहे की जगामध्ये एक सॉफ्टवेअर इंजिनियर नसला म्हणून काही फरक पडणार नाहीये, पण एक डॉक्टर नसला तर काय होऊ शकतं हे आपण कोविडमध्ये बघितलंय. आणि भारतामध्ये दुर्दैवाने डॉक्टर आणि लोकसंख्या ह्याचं गणित इतकं विषम आहे आणि डॉक्टर होण्याची प्रक्रिया, शैक्षणिक प्रक्रिया आणि त्याची कॉस्ट ही इतकी विभिन्न आहे की ते नेहमीच आव्हानात्मक आहे. पण ती समाजाची गरज आहे. कारण बरेच वेळेला काय असतं, मी ज्या वेळेला व्यवसाय करत असतो ना त्यावेळेला मी असं म्हणतो, मी स्वतःला रोज म्हणतो ना, मी ग्रीडशी करतोय, मी मोठ्याला मोठं करतोय.
ज्याला 1 कोटी आहे त्याला 2 कोटी, 2 कोटी आहे त्याला 4 कोटी. म्हणजे मी असं चेष्टेने त्या कॅन्डिडेटला विचारतो, की आता तुला 2 कोटी ते 4 कोटी मागतोय म्हणून तो काय सोन्याचा गहू ची पोळी खाणार आहेस का? किंवा तुझी बायको आता रोज पैठण्याच नेसणार आहे का? पण तसं काही नसतं. पण मी जेव्हा एखादा डॉक्टर, एखाद्या हॉस्पिटलला सक्षम डॉक्टर शोधतो, तेव्हा असं मला वाटतं, की मी त्या भागातल्या रुग्णांसाठी एक चांगला डॉक्टर दिलाय. त्याच्यातनं 4 रुग्णांना, 10 रुग्णांना योग्य तो उपचार मिळेल. त्याच्यातनं मिळणारं जे मानसिक आनंद असतो, तो जास्त मोठा असतो. तो जास्त मोठा असतो. त्यामुळे माझ्यासाठी हेल्थकेअर हे नेहमीच आवडीचं क्षेत्र असेल. कारण मी स्वतःच्या आयुष्यामध्ये वयाच्या 18व्या वर्षापर्यंत मी रोज दिवसाच्या 10-12 गोळ्या आणि 4-5 इंजेक्शन खाऊन जगलेला माणूस आहे. किंवा माझं पहिलं पुस्तक ज्यांच्यामुळे आज मी तुमच्याशी संवाद साधू शकतोय, ते डोंबिवली शहराचे डॉक्टर दाते परिवाराला अर्पण केले. ते होते म्हणून आज मी इथे आहे असं मी म्हणतो. त्यामुळे डॉक्टरची गरज जास्त आहे समाजाला. आणि त्याच्यासाठी मला हे क्षेत्र नेहमीच आवडीचं असेल, किंवा एनिथिंग रिलेटेड टू दॅट फील्ड, एनिथिंग रिलेटेड टू दॅट फील्ड. पण काही वेळेला कुठच्या गोष्टी आनंद मिळवून देतात ना, की ज्या वेळेला ते खूपच आव्हानात्मक असतं आणि तशी माणसं फार कमी असतात. ती टेक्नॉलॉजी लोकांना माहिती नसते, ती समजून घ्यायची असते, त्याच्यातला माणूस शोधायचा असतो आणि ती इंडस्ट्रीमधल्या सिमिलर प्रॉडक्टसाठी माणसं शोधायची असतात, की ज्यावेळेला ती प्रत्यक्षात माहितीच नसतात. म्हणजे आता जसं उदाहरण देतो, की ड्रग डिलिव्हरी डिव्हाइसेस. ड्रग डिलिव्हरी डिव्हाइस म्हणजे आपल्याला काय कळलं, की एखादा ड्रग ऍडमिनिस्टर करायचा म्हणजे आता सामान्य माणसाला ड्रग डिलिव्हरी डिव्हाइसेस. माझ्याकडे इंग्लंडची कंपनी आली, केम्ब्रिज कन्सल्टंट म्हणून, आणि ते जगामधले साधारण 90% ड्रग डिलिव्हरी डिव्हाइसेस त्यांनी डेव्हलप केले. आता ड्रग डिलिव्हरी डिव्हाइस म्हणजे काय, की कुठच्याही सिरिंजमध्ये एक पर्टिक्युलर पिन, बटनासारखा एक प्रॉडक्ट असतो, बटनासारखी एक पार्ट असतो, जो ते मॉनिटर करत असतो, की 10 ml सिरिंजमध्ये घ्यायचंय का, 20 ml घ्यायचंय का, 30 ml घ्यायचंय का. हे ड्रग डिलिव्हरी डिव्हाइसचं काम. ओके. आता मुळामध्ये माझ्याकडे हे जेव्हा 2011 साली काम आलं, त्यावेळेला मला आधी हा प्रश्न पडला होता, ड्रग डिलिव्हरी डिव्हाइस म्हणजे नक्की काय. मग त्याच्यामधली माणसं कुठनं शोधायची आणि मग त्यांच्यापर्यंत कसं पोचायचं. हे जेव्हा असे आव्हानात्मक प्रश्न येतात, की जिथे 1 किंवा 2च कंपन्या आहेत, अशा प्रकारची माणसंच फार कमी आहेत. हे जेव्हा शोधण्यासाठी जेव्हा तुम्हाला खूप सारा वेळ, म्हणजे 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस खूप सारा जेव्हा अभ्यास करायला लागतो, त्यावेळेला लागणारं काम असतं. किंवा आता काही टेक्नॉलॉजीमध्ये मी आता एक काम करतोय. आपले मराठी व्यावसायिक आहेत रत्नागिरीमध्ये. दे आर द लार्जेस्ट फिश एक्सपोर्टर्स ऑफ इंडिया. ओके. त्यांनी आता एक भारतामध्ये टेक्नॉलॉजी आणली, की फसाड, जी सगळ्या कमर्शियल कॉम्प्लेक्सेसमध्ये जी फसाड होतात, त्या फसाडमध्ये एक प्रकारची फिल्म लावली आणि त्याच्यातनं सोलर एनर्जी कॅप्टिव्ह करता येईल. कारण सोलारमध्ये, फसाडमध्ये जास्तीत जास्त हीट तयार होते आणि त्या हीट जर पिकअप केली, जर सोलारमध्ये कन्व्हर्ट केली त्याची, तर कितीतरी प्रमाणात त्यांना एनर्जी मिळेल. म्हणजे त्यांना पॉवर कन्झम्पशनच इंटरनली मिळेल. आता तशा प्रकारची काम करणाऱ्या 2च कंपन्या आहेत भारतामध्ये. आता इतके दिवस ते चायनामधनं एक्सपोर्ट करतायत. त्यांना पहिला माणूस बिझनेस डेव्हलपमेंट करण्यासाठी मी 5 वर्षापूर्वी दिला. त्यांनी त्या टेक्नॉलॉजीच्या कन्सेप्टचं मार्केट क्रिएट केलं. ओके. अँड नाऊ दे हॅव गॉट फेअरली गुड ऑर्डर्स. आता त्यांना त्याचा प्लांट एस्टॅब्लिश भारतात सेटअप करायचा आहे. पण त्याच्यासाठी फक्त 1-2च कंपन्या आहेत. ओके. की त्या प्रकारचा प्लांट बसवून देण्यासाठी 1-2च कंपन्या आहेत. मग त्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काय करायचं हे आव्हानात्मक आहे. आणि त्याच्याबरोबर हे पण आहे, की आपण काहीतरी जे लेटेस्ट येऊ घातलंय, ते होण्यामध्ये आपण कुठेतरी खारीचा वाटा आपला आहे, ह्याचं एक खूप समाधान वाटतं. तेव्हा अशा प्रकारची आव्हानात्मक कामं आम्हाला रोजच येत असतात. किंवा रिझ्युमे और गिरीशची व्यक्ती हीच पॅशन आहे, की आम्हाला अशा आव्हानात्मक काम करण्यातच आनंद मिळतो. आणि ऑल सेड अँड डन त्याच्यामध्ये व्हॅल्यू क्रिएशन पण जास्त असतं. आणि गेल्या 25 वर्षांमध्ये म्हणजे माणसं शोधण्याचाच तुझा धंदा आहे असं आपण म्हणतो, आणि व्यक्ती तितक्या प्रकृती, त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची माणसं भेटलेली असतील. तर ह्या माणसांसोबत काही किस्से घडले असतील, तर गेल्या 25 वर्षात लक्षात राहिलेले असे काही किस्से सांगा आम्हाला. किस्से तर आमच्याकडे रोजच घडत असतात. आता मुळामध्ये कसं आहे ना स्वरूप, की माझं प्रॉडक्ट काय आहे, माणसं शोधणं. माझं प्रॉडक्ट हे ह्युमन माइंड आहे. ओके. ओके. जगामधला सगळ्यात चंचल प्रॉडक्ट जर असेल तर तो पारा आहे असं म्हटलं जातं, असं शाळेत मला शिकवलं होतं. बऱ्यापैकी लक्षात आहे अजून. पण मुळामध्ये पाऱ्यापेक्षा जास्त चंचल हे आहे, की माणसाचं मन. आज आपण ह्या खोलीमध्ये शूटिंग करताना ना 6 जण बसलोय, प्रत्येकाच्या डोक्यात काहीतरी वेगळे विचार आहेत. त्यामुळे माणूस कशा शोधाचा ना, त्यामुळे पिंडे पिंडे मतीर्भिन्ना. खरं सांगायचं ना,
जितक्या कोणी मराठीमध्ये मी शाळेमध्ये विसरलेल्या म्हणी, पिंडे पिंडे भिन्ना, हाताची बोटं सारखी नसतात वगैरे वगैरे, अशा माणसाच्या प्रती जितक्या काही म्हणी आहेत ना, त्या सगळ्या म्हणी आम्हाला रोज उपयोगाला येत असतात, लागू पडत असतात. आता किस्से म्हणशील ना, तर मुळामध्ये काय आहे ना, की त्याच्यासाठी ना मी असं म्हणतो की एक पुस्तक आहे, पिक्चर ऑफ डोरियन ग्रे, ऑस्कर वाईल्डचं. ते पिक्चर काय सांगतं की तो जो डोरियन ग्रे तो चित्रकार आहे ना, तो त्या समोरच्या माणसाचं माइंड करप्ट करतो. ओके. तो समोरच्या माणसाचं माइंड करप्ट करतो. तर माझं काम पण तेच असतं, मला समोरच्या माणसाचं माइंड करप्ट करायचं असतं, त्याला सांगायचं असतं व्हॉट इज द बेस्ट इन द वर्ल्ड. ओके. पण त्याच्यासाठी मला लॉजिक बिल्ड करायला लागत असतं. आता त्या लॉजिकवरती हे निराळे अनुभव येत असतात आणि जे काही संवाद होतो त्या संवादामध्ये आम्हाला एक लॉजिक बिल्ड करून त्या माणसाला लक्षात ठेवायला लागतं की त्याला त्या ट्रॅकवर आणणं. आता जर अनुभव म्हटलेस ना की लास्ट मिनिट नॉन जॉईनिंग, हा तर आमच्या व्यवसायामध्ये आणि पर्टिक्युलरली भारतामध्ये हा एक आजार आहे. कारण मुळामध्ये कसं आहे की तो आजार का आहे, कारण भारतामध्ये संधी खूप आहेत. म्हणजे आताच गेल्या महिन्यामध्ये एक सर्वे क्रिएट झाला, त्याच्यामध्ये 450च्या वर CMD और MD लेवल काही कोटी पगाराच्या ऑफर्स लास्ट मिनिट लोक जॉईन नाही झाले लास्ट मिनिट लेवलला. त्यामुळे हे तर आयुष्यभर असणारच आहे. नॉन जॉईनिंग हा अजून एक येणार आहे, कारण भारतामध्ये राईट टू वर्क आहे. त्यामुळे मी जॉईन नाही केलं तर मी काही करू शकत नाही कागदोपत्री. बरोबर. त्यामुळे हाऊ टू मॅनेज दॅट स्किलफुली आमचा चॅलेंज आहे. आता पहिला अनुभव असतो ना, आमचा पहिला अनुभव कुठे असतो ना की पगारवाढ किती पासून काही बंडल मारणं. आमच्या बिझनेसमध्ये ना काही आमच्या अशा ठोकताळे असतात की एखादा माणूस ज्या वेळेला माझा अचानकपणे फोन उचलणं नाहीच बंद करतो, म्हणजे ज्याच्याबरोबर माझा संवाद चालू आहे आणि त्याला ऑफर केली आणि तो ज्या वेळेला फोन उचलत नाही माझा, त्यावेळेला आमच्या मनामध्ये पहिला रेड फ्लॅग क्रिएट होतो. किंवा एखादा माणूस आम्हाला म्हणतो, आता एक आमची अशीच एक केस झाली की आम्ही एक ऑफर इश्यू केले का 1 कोटीची. ती मुलगी, ती व्यक्ती आता पुण्यामध्ये आहे आणि ती मध्य प्रदेशमध्ये एका ठिकाणी हेड HR म्हणून जॉईन होणार आहे आणि तिची ऑफर आम्ही मार्चमध्ये इश्यू केली आणि ती म्हणाली मी एप्रिलमध्ये रिझाईन करेन कारण माझे इन्सेंटिव्ह जातील आणि पण मी जूनमध्ये जॉईन होईल. आमच्यासाठी हा रेड फ्लॅग आहे. म्हणजे ती इन्सेंटिव्ह मिळण्यासाठी थांबली आहे का ती तिच्या एम्प्लॉयर बरोबर निगोशिएट करते. मग आता आम्ही त्या व्यक्तीची रिप्लेसमेंटचा बॅकअप पण तयार करतो आणि त्याच्याबरोबर तिला ही पण ऑफर आता पुढच्या आठवड्यात आम्ही पुण्यात भेटून देणार की एक काम कर, तुला इन्सेंटिव्ह किती मिळेल, 2 लाख ना, हा घे तुझा जॉईनिंग बोनस, ते 2 लाख मी तुला आज देतो, उद्या ये. आता ही व्यक्ती 100% मायग्रेट होणार आहे की नाही याचं आहे. म्हणजे आता ज्यावेळेला त्यांनी गेल्या आठवड्यात सांगितलं मी 3 घरं मग त्या ठिकाणी वर्कप्लेसच्या एरियामध्ये मी शॉर्टलिस्ट करून आली आणि पुढच्या 15 दिवसात मी बहुतेक डिपॉझिट ट्रान्सफर करणार आहे. हे ज्या वेळेला त्यांनी आम्हाला सांगितलं त्या व्यक्तीने, तेव्हा आम्ही म्हटलं येस, ती खरंच जाणार, ती घरं जाणार आहे. म्हणजे आमच्यासाठी मायग्रेशनमध्ये त्यांनी घर फायनल केलं आणि मुलांच्या ॲडमिशनसाठी आता कुठच्या शाळांमध्ये जाऊ, त्या शाळांची ॲडमिशन घेतले, ह्या सगळ्याची हे. किंवा आता कित्येक शाळांमध्ये, इंटरनॅशनल स्कूलमध्ये तुम्हाला ॲडमिशनसाठी कटथ्रोट कॉम्पिटिशन असते, तेव्हा ते त्या कंपनीकडनं लेटर मागवते की लेटर मला द्यायचं आहे त्यांना, मी जॉईन होते म्हणून. ह्या सगळ्या जेव्हा फॉर्मॅलिटी करते त्यावेळेला हे, त्यामुळे आमच्याकडे ना काही हे रेड फ्लॅग्स आमचे असतात. आता माणसं न जॉईन होण्यासाठी जगातली काही कारणं देत असतात. काही वेळेला खरी असतात, काही वेळेला खोटी असतात, काही वेळेला धक्कादायक असतात. ओके. म्हणजे आम्ही असे ड्रग ॲडिक्ट पण बघितले की जॉईन झाला आणि 4थ्या दिवशी तो त्याच्या रूममधनं बाहेरच नाही पडला आणि जेव्हा रूम फोडली गेली तेव्हा तो लक्षात आलं तो ड्रग ॲडिक्ट होता आणि त्याच्या आधीच्या तिन्ही कंपन्यांमधनं त्याने तशाच प्रकारची नोकरी सोडली होती, त्याला आपण दिलं होतं. म्हणजे असेही काही धक्कादायक अनुभव आले. काही माणसं जॉईन झाली, 2 दिवसानंतर आम्हाला हे बरं वाटत नाहीये म्हणून पण सोडून गेली. पण त्याच्याबरोबर अशीही काही माणसं असतात की ते खूप चांगल्या प्रकारे अप्रोच होतात, सगळी प्रोसेस राबवतात, त्यांच्या कंपनीमध्ये 2 वर्ष 5 वर्ष करून ते आमचे ब्रँड अँबॅसेडर होत असतात. त्यामुळे माझ्या व्यक्तीमध्ये ना, मी आज 25 वर्ष ह्या व्यवसायामध्ये मी काढल्यानंतर ना, मी कुठच्याही अनुभवाकडे वा आनंद आहे असं म्हणतो. कारण मुळामध्ये माझा कंट्रोलच नाहीये त्या प्रोसेसवर. मुळामध्ये माझा त्याच्या मनावर कंट्रोल नाहीये काही. एक सर्टन स्टेजपर्यंत मी आणणार आहे, पण नंतर तो काय करणार आहे ह्याच्यावर माझा कंट्रोल नाहीये. आणि रिटेन करण्यासाठी बरेच वेळेला असं असतं की माणूस बरेच वेळेला का ती ऑफर नाकारतो तिथेच राहतो, कारण 2 गोष्टी असतात ना. कुठची व्यक्ती ना त्या कम्फर्ट झोनमध्ये असते.
म्हणजे वयाच्या 50व्या वर्षी मी नवीन शहरात जाणं, नवीन आव्हानं स्वीकारणं, परत पहिल्यापासून सगळं शिकणं, त्यापेक्षा आहे ते छान आहे ना. कारण जर मुळामध्ये कुठचीही व्यक्ती जर आपण बघितली ना, तर वी एन्जॉय अवर स्टेटस को. म्हणजे आज मी डोंबिवलीकर आहे. जर मला डोंबिवलीतनं सोडा कोणी सांगितलं, तर मी डोंबिवली सोडणारच नाही या आयुष्यात. कारण माझ्या भोवती मी एक कम्फर्ट झोन ओळखीचा आणि सर्व इकोसिस्टम मी क्रिएट केली आहे. बरोबर. मग बरेच वेळेला तो म्हणून जात नाही. त्यामुळे मुळामध्ये ना आज 25 वर्षानंतर मी जेव्हा या सर्व अनुभवांकडे आणि रोज जे येणार आहेत, ते आम्हाला लक्षात येत असतं काय होईल आणि काय होणार नाही. हे सुरुवातीपासून कल्पना यायला लागते. पण आयडेंटिफिकेशनच जर मी मुळामध्ये मी परफेक्ट केलं असेल ना, किंवा आज नॉन जॉइनिंगचं पर्सेंटेज माझं स्वतःचं गेल्या 3 वर्षामध्ये खूप कमी होत गेलंय. ओके. कारण मी त्या प्रकारे अजून मी मॅच्युअर्ड झालो असं म्हणेन. आणि ती मॅच्युरिटी लेव्हल गाठायला अजून वेळ जाणार आहे. म्हणजे वर्षामध्ये साधारण 2-4 धक्के, 20, 30, 40, 50 लाखाचे धक्के आम्हाला गृहीतच धरलेले असतात आम्ही. पण आज ती मॅच्युरिटी. त्यामुळे पहिल्यांदा माझा बेसिक परफेक्ट असेल ना, तर एव्हरीथिंग गोज ऑल राईट. पण त्या प्रोसेसलाही महत्त्व असतं. त्या प्रोसेसला महत्त्व असतं. म्हणजे मी त्याच्यामध्ये एक छोटंसं उदाहरण देईन आणि आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. मी एका इंटरनॅशनल लॅब चेनसाठी मी त्यांचा लॅब डिरेक्टर प्लेस करत होतो आणि तो मी एका परफेक्ट माणूस शोधला होता आणि तो आर्म फोर्समधला होता. एक आर्म फोर्स होता आणि त्या एक आर्म फोर्समध्ये त्याने भारतभरामध्ये निळ्या ठिकाणी ऑलरेडी बऱ्याच लॅब डेव्हलप करण्याचा त्याचा अनुभव होता चांगला त्याचा. आणि मग तो कॉर्पोरेटमध्ये आला होता रिटायर होऊन ओके. आर्म फोर्समधलं. आणि मग त्याचा माझ्या ज्या क्लायंटनी 11 फेब्रुवारीला मला रिक्वायरमेंट आली 2020. ओके. कोविडमध्ये. 2021 कोविडमध्ये 2 दिवसामध्ये त्याला मी त्या कॅन्डिडेटला शोधून त्याच्यासमोर बसलो होतो. 10 दिवसात त्याचे सगळे इंटरव्ह्यू झाले आणि तो सिलेक्ट झाला होता. बरं. पण त्याच्या ऑफरची निगोसिएशन चालू होती आणि तो एक दिवस मला म्हणाला की मला इंटरेस्ट नाही याच्यामध्ये. म्हटलं का बाबा? तो म्हणाला की अरे किती डिस्कशन चालली आहेत, किती निगोसिएशन चालली आहेत. मग त्याला मी विचारलं, म्हटलं तुम्हाला मी इकडे ह्या हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो, मी घरी येईपर्यंत माझी ऑफर आली होती, इकडे जाऊन आलो तिथपर्यंत झाली. म्हटलं आनंद वाटला मला. मग त्यांनी मला ना त्याच्या डिस्कशन स्टेजमध्ये ना आम्ही जेव्हा मी तुला मगाशी म्हटलं ना की मी त्या कॅन्डिडेट बरोबर बसून त्या फील्डची पूर्ण माहिती घेतो, त्यावेळेला त्याने मला सांगितलं होतं की आर्म फोर्समध्ये जर तुम्हाला व्हेंडर म्हणून रजिस्टर व्हायचं असेल आणि व्हेंडर म्हणून ऑर्डर मिळवायची असेल, ही दोन्ही वेगवेगळ्या प्रोसेस आहेत. एक रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे आणि एक कमर्शियल प्रोसेस आहे. तुमचं व्हेंडर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला इन्क्वायरी येते. मी त्याला विचारलं जर तुझ्या प्रोसेसमध्ये एवढ्या 50 गोष्टी आहेत मला व्हेंडर रजिस्ट्रेशन करताना आणि मी म्हटलं की मला या करायच्या नाहीत, तर तू काय करशील? तर तो मला मी तुला काम नाही देणार. म्हटलं सिंपल आहे. तर तुझ्या कंपनीची किंवा आर्म फोर्सची एक प्रोसेस आहे, तशी आपल्या क्लायंटची प्रोसेस आहे आणि इट्स अ मल्टीनॅशनल कंपनी $4 बिलियन. सो यू हॅव टू फॉलो दॅट. चला येस यू गॉट माय पॉईंट. त्यामुळे ही प्रक्रिया करताना ना ह्या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या असतात ना त्या आम्हाला नोंद करून ठेवायला लागतात. किंवा मी सेंट गोबेन्ससाठी मी तुम्हाला जे उदाहरण दिलं की मी एकमेव माणूस जो होता त्याला शोधला आणि ज्या दिवशी त्याचा इंटरव्ह्यू होणार होता त्याच्या आदल्या दिवशी त्यांनी मला फोन केला आणि म्हणाला मी इंटरव्ह्यू उद्या अटेंड नाही करणार. बरं. बघा माझ्यासाठी डायरेक्ट 2-3 लाखाचा प्रश्न होता. पण मी फोन खाली ठेवला आणि मी 1 सेकंद फिगर आउट केलं फक्त की त्या आठवड्यामध्ये सेंट गोबेन्सचे अख्ख्या भारतातले कॅन्डिडेट मुंबईत आले होते आणि आम्हीच शोधले होते सगळे. सगळेच मी इंटरव्ह्यू. त्यामुळे त्याच्या हाताखालची टीम सुद्धा इंटरव्ह्यूला जाणार होती. त्या सगळ्यांनी ॲडव्हान्समध्ये रजा घेतलेल्या होत्या. माझ्या लक्षात आलं जर त्याच आठवड्यात ह्या व्यक्तींनी पण रजा घेतली असती तर त्याच्या टीमला कळलं असतं आणि त्याला ते होऊन द्यायचं नव्हतं. म्हटलं ठीक आहे. मी परत फोन केला आणि त्याला म्हटलं हरकत नाही, तुझा इंटरव्ह्यू सकाळी 9च्या ऐवजी रात्री 9ला ठेवू आपण. ही साईड आय एम क्लीन बोल्ड. आणि माझा पण नशीब चांगलं होतं. आमचे जे क्लायंट होते त्यांच्या एमडीला फोन केला मी. त्यांना म्हटलं मी छोटासा एक चेंज केला आहे 9 AM च्या ऐवजी 9 PM. ते मला हा छोटा चेंज आहे का? हो. त्यावेळेला ठीक आहे डन. आणि मग त्यांनी मला त्याचं लॉजिक विचारलं. याचं काही लॉजिक त्यांना मी सांगितलं. त्या दोघांना पटलं आणि रात्री 9 ते रात्री 1 इंटरव्ह्यू झाला आणि त्याला ऑफर दिली गेली. म्हणजे मुळामध्ये खूप सारं एक अवधान आम्हाला या अख्ख्या प्रोसेसमध्ये सांभाळायला लागतं. खूप मोठं अवधान आम्हाला सांभाळायला लागतं अख्ख्या प्रोसेसमध्ये. कारण आम्हाला तो माणूस हवा तर असतो पण आम्हाला त्याचा देव पण करायचा नसतो. कारण देवत्व पण द्यायचं नसतं आणि त्याच्यातले आम्हाला चांगले गुण पण बाहेर काढायचे असतात, त्याच्यातले वाईट गुण पण काढायचे असतात. आम्हाला रेफरन्स चेक करताना आम्हाला खूप साऱ्या धक्कादायक माहिती असतात. ते कशा प्रकारे हँडल करून त्याला कसं नम्रपणे नाही सांगायचं. कुठच्याही निगोसिएशनमध्ये त्याच्या एक्सपेक्टेशन रिझनेबल करून विन विन सिच्युएशन कसं क्रिएट करायची. म्हणजे मी आता गेल्या काही वर्षामध्ये मी 1-2 कोटीच्या ऑफर मी 50-50 दिवस निगोशिएशन चालू असतं. बरं. पण मग ते पेशंटली सांभाळायला लागतं. मला त्याला हातात न सोडायचं पण नसतं पण मला अनड्यू पण द्यायचं नसतं.
त्याला अनड्यू पण द्यायचं नसतं. या सगळ्या गोष्टी बॅलन्स आउट करण्यासाठी एक खूप सारं अवधान पाळायला लागतं आणि ते अवधान पाळणं म्हणजे हेडहंटर आहे. आणि मग इतक्या वर्षांच्या प्रवासामध्ये असं कधी झालंय का की एखादा कॅन्डिडेट तुम्ही निवडलाय आणि त्या पर्टिक्युलर जॉब रोल करता त्यांनी नाही म्हटलं तुम्हाला, किंवा तुम्ही जसं मगाशी म्हणालात की लास्ट मिनिट कॅन्सलेशन किंवा लास्ट मिनिट नो जॉईनिंग आपल्याकडे खूप असतं, तर तशा पद्धतीने लास्ट मिनिट तो जॉईन नाही झालाय आणि पुढे काही वर्षांनी मे बी वेगळ्या जॉब रोल करता किंवा वेगळ्या कंपनी करता पुन्हा एकदा तोच कॅन्डिडेट तुम्ही निवडलाय किंवा तोच कॅन्डिडेट तुमच्या समोर आलाय, असं काही घडलंय का? हो, असं होतच असतं. कारण मुळामध्ये ना एक लक्षात घ्या, की ज्यावेळेला एखादा कॅन्डिडेट नाही म्हणतो ना, त्यावेळेला ना मी ती त्याची त्यावेळेला प्रायोरिटी नाहीये असं म्हणतो मी ओके. आणि मी त्याला गुडबुकमध्ये ठेवतो. त्यामुळे ही गोष्ट जी मुळामध्ये आहे ना, की तो नाही म्हणाला म्हणजे माझा शत्रू. त्याच्या बाबतीत ना मी राजकारण्यांसारखा आहे. ओके. तो काल माझ्या विरुद्ध होता, तो आज माझ्या पक्षात येऊन मला जर 2 सीट एक्स्ट्रा मिळत असल्या, तर मी त्याला आज घेणार आहे. हा एक सिंपल क्रायटेरिया असतो आणि मलाही हे माहिती असतं तो आज परत काय येणार आहे, त्याला गरज आहे किंवा त्याच्या प्रायोरिटी बदलते. असं खूप वेळेला होत असतं. किंवा काही वेळेला एक सिच्युएशनली तो माणूस नाही म्हणालेला असतो. त्या सिच्युएशनमधनं तो ओव्हरकम झाल्याचा जर आम्ही ट्रॅक ठेवला, म्हणजे आता जसं मी कोविडमध्ये एक माणूस दुबईवरनं अहमदाबादला जॉईन होणार होता आणि त्यांनी रेसिग्नेशन दिला. तो जॉईन होणार होता म्हणून त्याची फॅमिली दिल्लीमध्ये असणार होती. म्हणजे दसऱ्याचा दिवस होता आणि तो नवरात्रामध्ये दिल्लीत आला आणि दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी तो अहमदाबादला जॉईन होणार होता. तो दिल्लीमध्ये आला आणि त्याने 1 दिवसानेच फोन केला, 2 दिवसांनी, की तो मी आलो आणि माझ्या बायकोला कॅन्सर डिटेक्ट झाला आहे माझ्या लक्षात आलं आणि आता माझी ती खूप हेवी ट्रीटमेंट आहे. माझा एक मुलगा बंगलोरमध्ये आहे, दुसरा मुलगा कुठच्या तरी दुसऱ्या हॉस्टेलमध्ये. त्यामुळे आता मला 4 महिने नोकरी करता येणार नाही. बरं. ओके. आता त्या 4 महिन्यामध्ये आम्ही अजून सर्च करत राहिलो, पण समहाऊ आम्हाला तशा प्रकारची व्यक्ती मिळत नव्हती आणि पण आम्ही संपर्कात होतो. आणि त्याच्या एक 4 महिन्यानंतर मी असं म्हटलं, की "अरे हा माणूस ची बायको आता बरी झाली आहे का चेक करूया ना." पण माझा संपर्क होता. आता माझा क्लायंट म्हणाला, की ह्याच्यावर विश्वास कसा ठेवायचा? त्याची बायको खरंच आजारी होती. आता मुळामध्ये ना मी योगायोगाने त्याची बायको आजारी असताना मी दिल्लीत गेलो होतो आणि मी त्याला हॉस्पिटलमध्ये पण जाऊन भेटलो. ओके. मी व्यक्ती म्हणून मी प्रत्येकाशी ना, कोणी हॉस्पिटलमध्ये असला, माझा कॅन्डिडेट असो, क्लायंट असो, त्या शहरात असेल ना, मी त्याला जाऊन हाय हॅलो करतो. मी त्याला भेटलो होतो त्यामुळे खरं. तर आता खरंच झालंय की नाही, ती बरी झाली की नाही, कसं समजायचं? त्या क्लायंटला म्हटलं आपण एक काम करूया ना, मी त्याला सांगतो, तो ज्या भागात राहतो, तो गाझियाबाद, नोएडाला राहायचा आणि त्याला म्हटलं मी फोन करून, मी गाझियाबादला येणार आहे आणि मी तुझ्याकडे जेवायला येतो. त्याची इमिडिएट रिएक्शन होती, "आइए ना, भाभी जी को भी आपसे मिलना है. ओके. अभी वो तंदुरुस्त हो गई है." म्हणजे तो खोटं बोलत नव्हता. तो तयार होता मला घरी बोलवायला. जर त्याला काही लपवायचं असतं, तर त्याने बोलवलंच नसतं. मला त्यांनी बोलवलंच नसतं. मला त्यावेळेला नेमका फ्लाईट तिकीट काढलं आणि मला कोविड डिटेक्ट झाला म्हणून मी जाऊ शकलो नाही. ती गोष्ट आलाहीदा. पण त्या एका बेसिसवर त्यांनी सगळे जे रिपोर्ट आम्हाला दिले आणि ही रिजॉईन ओके. आणि आम्ही त्याला त्याचा काही पगार वाढवून दिला. त्यामुळे ना त्या माणसांशी संपर्कात राहणं, व्यक्ती म्हणून तुम्ही चांगले संबंध डेव्हलप करा. कारण ॲट द एंड ऑफ द डे सगळे व्यवसाय आहेत ना, इट्स ऑल अबाउट रिलेशनशिप. तुमचा ट्रस्ट रिलेशनशिपवर बिल्ड होतो. त्यामुळे तो माणूस परत जॉईन झाला. किंवा काही असे असतात, की आता आमचा एक क्लायंट होता, ज्याच्याकडे एक HR हेडला आम्ही ऑफर दिली आणि त्याने ती ॲक्सेप्ट केली नाही. आणि ज्या वेळेला त्या कंपनीला दुसरा HR हेड आम्ही प्लेस केला आणि त्या फ्रेंच कंपनीने एक मोठी इंडियन कंपनी टेक ओव्हर केली आणि कुठच्याही फंक्शनमध्ये म्हणजे HRमध्ये पर्टिक्युलरली 2 कंपन्यांचं इंटिग्रेशन करणं ही एक सगळ्यात मोठं चॅलेंजिंग आणि एक वन ऑफ द खूप एक्सपिरियन्स देणारी प्रोसेस असते. ज्या माणसाने ऑफर ॲक्सेप्ट नाही म्हटली होती ना, त्याचा मला फोन आला, "गिरीश, आय रिपेंट की मी ती ऑफर का घेतली नाही, अजून अवेलेबल आहे का?" म्हटलं, "आम्ही तुला बेस्ट ऑफ सॅलरी दिली होती, तू नाही म्हणाला होतास." सो बऱ्याच वेळेला काही कॅन्डिडेट येतात समोरून, की त्यांच्या नंतर लक्षात येतं दे हॅड मेड सम मिस्टेक. पण ती मिस्टेक असते त्याला मी असं बघतो, त्या सिच्युएशन प्रमाणे प्रत्येकजण आपला निर्णय घेत असतो. त्यामुळे कुठचाही कोण तो निर्णय घेत असतो ना, तो त्या वेळच्या सिच्युएशन बेस घेतलाय असं आपण समजून घ्यायचं आणि विसरून जायचं. असा आमचा व्यवसाय आहे. आता रिलेशन विषयी आपण बोलत होतो, तर एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई यांच्यामधलं रिलेशन सुद्धा खूप महत्वाचं असतं. म्हणजे अनेकदा काही कंपन्या आपण बघतो की ज्याच्यामध्ये लोक येतात आणि 6 महिन्यात नोकरी सोडून निघून जातात. म्हणजे त्यांचं ॲट्रिशन रेट किंवा नोकरी सोडून जाण्याचं जे प्रमाण असतं ते खूप जास्त असतं. मग अशा वेळी एम्प्लॉयरने काय करायला हवं की जेणेकरून हा ॲट्रिशन रेट कमी करता येईल किंवा चांगली लोक आपल्याकडे टिकवणं ह्यासाठी नेमकं काय करावं? मुळामध्ये एम्प्लॉयरनी
माणूस मी कशासाठी घेतोय, तो आजच्यासाठी आणि उद्यासाठी आणि परवासाठी घेतोय, कारण त्याची करिअर पाथ ह्याची पूर्ण कल्पना हायरिंग मॅनेजरला असली पाहिजे की त्या इंटरव्ह्यू प्रोसेसमध्ये ती योग्य प्रकारे राबवली पाहिजे. करंट फॅक्ट ह्या कंपनीमधल्या सविस्तर सांगितल्या पाहिजेत. ओके. ओके. कित्येक वेळेला असं होतं की आज कंपनीमध्ये पगार वेळेत दिले जात नाहीत, आमची इन्क्रिमेंट वेळेमध्ये होत नाहीत, आमच्या पॉलिसी नाही, त्याच्याबद्दल व्यवस्थित त्यांच्याबरोबर चर्चा करणं अगोदरच गरजेचं असतं. मुळामध्ये काय होतं की ज्या वेळेला मी माणूस घेतो ना, त्यावेळेला प्रत्येक एम्प्लॉयरकडे मला असं वाटत नाही की मी हा माणूस का घेतोय ना याची सुस्पष्ट कल्पना नसते. ओके. आणि त्यामुळे ती जी व्यक्ती येते त्या व्यक्तीला आपला रोल काय आहे याची पूर्ण कल्पना दिली जात नाही. आणि बरेच वेळेला तो जो एम्प्लॉई असतो तो मला 10च्या ऐवजी 15 मिळतोय का या भावनेतनं जर आला असेल ना, तर तो बरेच वेळेला त्या डिटेलिंगमध्ये न जाता मला पैसे किती जास्त मिळणार आहेत ह्या विषयावर येतो. तो जर मला आधी चांगला एम्प्लॉई अट्रॅक्ट करायचा असेल तर मुळामध्ये मी एम्प्लॉई का घेणार आहे, तो आज कशासाठी घेतोय, त्याची उद्याची गरज काय आणि परवाची गरज काय याची पूर्ण स्पष्टता असल्याशिवाय तुम्ही रिक्रुटमेंट चालू करू नये. ओके. तुम्ही कॅन्डिडेट साईडना जर मी म्हणायचं असेल तर ज्या वेळेला नोकरी बदलाच्या वेळेला त्याने एक शांतपणे बसून विचार केला पाहिजे की बॅलन्स बिटवीन द व्हॅल्यू ॲडिशन अँड मनी. आता माझा अनुभव मला असा सांगतो, साधारण वय वर्ष 25 जे ग्रॅज्युएट झाल्यानंतर इंजिनियर MBA असेल और इंजिनियर असेल और MBA व्हॉट एव्हर इट इज, पहिले 20 वर्ष माणूस आणि पहिले 15 वर्ष माणूस ना, ती व्यक्ती तरुण किंवा तरुणींना 100 आउट ऑफ 60 टाइम्स पगारासाठी नोकरी बदलत असते. कारण त्या वयामध्ये त्याच्या गरजा वाढत असतात. बरोबर. जागा घेत असतो, तो गाडी घेत असतो, मुलांची शिक्षण, त्याचे खर्च. त्यामुळे बरेच वेळेला 60% मुलं पगारासाठी नोकऱ्या बदलत असतात. त्या तिथे मध्ये ते त्यांच्या करिअरची दिशा काही वेळेला घालवतात. त्यांना प्रॉबेबली पगार चांगला मिळतो, पण ते कशातच डोमेन एक्सपर्ट होत नाहीत, रोलिंग स्टोन होत राहतात. आणि कुठे त्यांच्याकडे असा एका ह्या कंपनीमध्ये मी हे करून दाखवलं, माझी स्टोरी, ह्या कंपनीमध्ये मी हे करून दाखवलं, मी हे शिकलो, हे इम्प्लिमेंट केलं आणि ही व्हॅल्यू ॲडिशन कंपनीमध्ये केली आणि माझ्यामध्ये ही व्हॅल्यू ॲडिशन झाली. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठीचा कालावधी ते स्वतःला आणि कंपनीला देत नाहीत, पण काही हजार रुपयांसाठी, काही लाख रुपयांसाठी नोकरी बदलतात. हे मुळामध्ये प्रमाण 25 ते 40 वयोगटामध्ये होतं. आणि मला असं वाटतं की भारतामध्ये ज्या काही ॲस्पिरेशनल गरजा हल्ली क्रिएट झालेल्या आहेत सोसायटीमध्ये, त्या ॲस्पिरेशनल गरजांच्या पोटी तरुणाई ह्याच्यामध्ये वाहवत जाते. म्हणजे आता मला माझी स्वतःची मुलगी ही आणि माझा जाऊ या 30-32 वर्षामध्येच आहेत. त्यांच्याही ॲस्पिरेशनल मी गरजा बघतोय. पण जर त्यांनी स्वतःला स्टेबल ठेवलं नाही, म्हणजे जेव्हा मी आज कॅन्डिडेटशी बोलतो ना, तेव्हा मी त्यांना सांगतो की माझ्या घरामध्ये तुमच्या वयाची मुलं आहेत, 30-32 वर्षाची मुलगांडावी. तुमच्या ॲस्पिरेशनल गरजासाठी तुम्ही स्वतःमध्ये ग्रो केलं, तुम्ही स्वतःला अपग्रेड केलं आणि जी जम्प कराल मग ती सायझेबल जम्प करू शकता. बरोबर. म्हणजे आज IIM सारख्या कंपनी, IIM मधनं कॅम्पसमधनं मोठमोठ्या कंपन्या घेतात आणि सर्वे धक्कादायक सांगतात की 70% IIM ग्रॅज्युएट्स पहिल्या 2 वर्षात नोकऱ्या बदलतात. म्हणजे आज कित्येक कंपन्यांनी असं ठरवलंय, मला IIM वाला नकोच, हा पैशासाठी माझ्याकडे येणार आणि पैशासाठी जाणार आहे, मला काम करणारा माणूस हवा आहे. त्यामुळे एम्प्लॉयर्सनी आणि एम्प्लॉईमध्ये ना, एम्प्लॉयरनी आपली गरज ओळखून त्या प्रकारे माणूस घ्यावा, पण त्या माणसाचा करिअर पाथ असावा. आणि ज्या वेळेला एम्प्लॉई जो आहे नोकरी बदलणार आहे, त्याने माझ्यात काही यांनी काय व्हॅल्यू ॲडिशन होईल, माझी रोल रिस्पॉन्सिबिलिटी बद्दल जास्त चर्चा कराव्यात. डेसिग्नेशन आणि अथॉरिटी ह्या फंदात असण्याच्या ऐवजी मला कित्येक मुलांना मला अथॉरिटी काय असेल आणि मला पगारवाढ किती असेल आणि माझं डेसिग्नेशन काय असेल ह्याच्यामध्ये जास्त गुंतून पडतात. पण माझी रोल रिस्पॉन्सिबिलिटी काय असेल हे मला माहिती पाहिजे. आता म्हणजे एक उदाहरण देतो. मी ना एका कंपनीमध्ये आम्ही एक सिनियर मॅनेजर मटेरियल्स घेतला. त्याचा असा हट्ट होता की मला DGM मटेरियल्स किंवा GM मटेरियल्स घ्यावं. मी लिंक सोशल मीडियावरती मी सिनियर मॅनेजर टू सिनियर मॅनेजर मटेरियल्स असं टाकलं तर मार्केटमध्ये माझी व्हॅल्यू किंमत कमी होईल. माझे कॅन्डिडेट मला माझे बरोबरचे पियर्स आहेत किंवा समाजामध्ये मला हसतील की मी सिनियर मॅनेजरवरनं मॅनेजर म्हणून आलो. म्हटलं मुळामध्ये मित्रा, तुला मी DGM किंवा GM मटेरियल्स म्हणण्यासाठी मटेरियल्स मॅनेजर
हे जे फंक्शन आहे त्याचं तुला सगळा अनुभव आहे का? की ॲन्युअल सेल्स प्लॅन पासून आल्यानंतर मटेरियल रिक्वायरमेंट पासून ते कॉस्टिंग पासून सप्लाय चेन पासून प्रोजेक्ट साईटवरती देण्यापासून इन्व्हेंटरी सेव्हिंग पासून सगळ्याचा तुला आधी अनुभव आहे का? तुम्हाला मला नाहीये, मला फक्त 2च याचा आहे. म्हणजे म्हटलं मी तुला अगदी व्हाईस प्रेसिडेंट दिलं, पण मुळामध्ये तुझ्याकडे ती माहितीच नाहीये ना. बरोबर. तर मुळामध्ये आधी तू सक्षम ह्या सगळ्या माहिती गोळा कर. तू लिंक्डइनवर ना काही पण टाक, माझ्या क्लायंटला ना आम्हाला काय पडलं नाही. तू हेड मटेरियल्स म्हणून टाक. तुला ती माहिती गोळा करायला लागेल. त्यामुळे मी ज्यावेळेला एखादा तरुण त्या डेसिग्नेशनच्या मागे धावतोय त्यावेळेला त्यांनी हे स्वतःला विचारण्याची गरज आहे की त्या डेसिग्नेशनला अभिप्रेत असणारा सर्व अनुभव माझ्याकडे आहे का? आणि तो जेव्हा अनुभव आधी मिळवा तुम्हाला डेसिग्नेशन आणि पगार चालत येतील असं मी म्हणेन. आणि मग एखाद्या कॅन्डिडेटकडे कधीतरी असं होतं की माझ्याकडे जेव्हा मी नोकरी शोधायला जातो बाहेर तेव्हा अनेकदा असं होतं की 2-3 ऑफर्स येतात त्याच काळामध्ये. आणि मग अशा वेळी जर का एखादी चांगली किंवा योग्य ऑफर निवडायची असेल तर कुठले पॅरामीटर्स लक्षात घ्यायला हवे? मुळामध्ये मी जेव्हा नवीन नोकरी शोधायला जाणार आहे ना त्यावेळेला आणि मी ज्या कंपनीमध्ये नोकरी शोधायला जाणार आहे किंवा आणि ज्या पोझिशनसाठी जाणार आहे तर त्या नोकरी इंटरव्ह्यूच्या कॅन्डिडेटनी जरा स्मार्ट होणं गरजेचं आहे. की त्या कंपनीचा वेबसाईटचा अभ्यास करणं, लिंक्डइनवरती जाऊन ओव्हरऑल कोण कोण एम्प्लॉईज आहेत, ते किती त्यांची स्टॅबिलिटी आहे त्याचा अभ्यास करणं. मी ज्या पोझिशनसाठी तिथे जातोय त्या पोझिशनसाठी ऑलरेडी तिथे कोणी होतं का? म्हणजे ही सक्सेसर आहे का रिप्लेसमेंट आहे? म्हणजे आता मी एका कंपनीसाठी मी CFO प्लेस करत होतो आणि मला जो खूप चांगला क्लायंट कॅन्डिडेट होता ना त्याने अरे इथे हा आहे आणि ह्या 3 महिन्यापूर्वीपासून नाहीये. म्हटलं हो, ही रिप्लेसमेंट आहे त्याची, तेव्हा ऑलरेडी रिलीव्ह झालाय. ओके. म्हणजे हा पण अभ्यास करणं की मी ज्यासाठी जातोय त्या स्टॅबिलिटी काय आहे त्या कंपनीच्या तिथले स्टॅबिलिटी काय, कारण बरेच वेळेला आपल्याला ते लक्षात येतं. आणि काही वेळेला जर तुम्ही त्या डोमेन मधलेच असाल ना तर एक तुम्हाला थोडासा जर लिंक्डइनवरती आणि सोशल मीडियावरनं अभ्यास केला तर एखाद्या वेळेस तुमच्या लक्षात येईल की अरे तुमचा एखादा क्लासमेट किंवा एखादा जुना कलिग त्या कंपनीत काम करतोय. हे शोधून काढा, त्याच्याशी गप्पा मारा, वातावरण काय आहे. त्यांनी दिलेली माहिती ॲज इट इज घेऊ नका, काही पर्सेंटेजमध्ये डिस्काउंट करा. कारण नेहमी काय असतं की अनसॅटिस्फाईड सोल प्रत्येक ठिकाणी असतात, सो ही माईट मिसलीड यू. पण काही माहिती गोळा करा. त्यामुळे नोकरी बदलताना माझ्यात व्हॅल्यू ॲडिशन काय होणार आहे का? या कंपनीला माझी रिप्लेसमेंट आहे का? काय इथे हायर फायर पॉलिसी आहे का? आणि ना थोडासा ना कॉमन सेन्स बाळगा. म्हणजे पर्टिक्युलरली काही कॉमन फंक्शनसाठी. म्हणजे आता ना आम्ही एक ठाण्यामधला एक कंपनीला, एक चांगली मोठी कंपनी आहे, 700-800 कोटीची कंपनी आहे, त्यांचा IPO होईल. त्यांना आम्ही टॅक्सेशनचा माणूस दिला. तो ठाण्याला घोडबंदर रोडला कुठेतरी टोकाला राहायचा आणि रोज प्रभादेवीला कामाला जायचा. आणि माझ्या क्लायंटनी त्याला 20% ऑफर दिली होती हाईकची. तो अडून बसला होता, मला 35% पाहिजे. त्याच्या समोरनं मी एक सिंपल लॉजिक ठेवलं. म्हटलं तू रोज घोडबंदर रोडवरनं ठाण्याला जाणार टू व्हीलरनी, मग तू तिथनं दादरला जाणार, दादरवरनं प्रभादेवीला जाणार, ह्या गतीत तू 2 तास दिवसाचे 4 तास प्रवासाचे घालवतोस, बाहेर खायचा खर्च सगळ्याचा. आणि इथे तुला रोज टू व्हीलरवरनं फक्त 10व्या मिनिटाला तू त्या वागळे इस्टेटमध्ये त्यांच्या ऑफिसमध्ये जाणार आहेस. ही जी 15% अडून बसले ना त्याच्यापेक्षा ते 15% तुझं डायरेक्ट सेव्हिंग आहे. बरोबर. तुझी इनडायरेक्ट ट्रॅव्हलिंग टाइम आणि कॉस्ट ऑन अँड कॉस्ट ऑफ असं मी दोन्ही म्हणतो, हे तुझी वाचणार आहे. सो यू गेट एक्स्ट्रा टाइम विथ द फॅमिली. तू संध्याकाळी 7:30 वाजता जरी ऑफिसमधनं निघालास तरी 7:45ला तू घरात पोहोचशील. तू प्रभादेवीला 7:30 वाजता निघालास तर घरी यायला 10 वाजता. सो व्हेरी ओव्हर द फॅमिली लाईफ. त्यामुळे असे पण थोडेसे कॉमन सेन्स बाळगावे लोकांनी. आणि पर्टिक्युलरली जे नॉर्मल फंक्शनमध्ये आहेत त्यांनी जर अशी एखादी चांगली कंपनी मला गावातल्या गावात मिळत असेल किंवा जवळच्या मिळत असेल जिथे माझा ट्रॅव्हलिंग टाईम वाचेल, जो क्वालिटी टाईम मला माझ्या स्वतःच्या सेल्फ डेव्हलपमेंटवरती किंवा मला ऑफिसमध्ये एक्स्ट्रा आवर्स घालवण्यासाठी किंवा माझ्या फॅमिलीबरोबर घालवण्यासाठी मला मिळू शकेल. त्यामुळे या 4 गोष्टी बघाव्यात. माझ्यात व्हॅल्यू ॲडिशन काय होते, कंपनीची स्टॅबिलिटी काय आहे, कंपनीची ग्रोथ स्टोरी आहे का, जर तुम्हाला हे असेल तर त्याची बॅलन्स शीटचा अभ्यास करता येईल का, तिथे तुमचे कोणी मित्रमंडळी आहेत का, या सगळ्याची माहिती काढा. आणि तुमचे जेवढे प्रश्न असतील त्या सगळ्याची यादी करा आणि इंटरव्ह्यूमध्ये डिप्लोमॅटिकली ती सगळी माहिती काढा. ओके. कारण बरेच वेळेला काय होतं ना, मुलं विचारत नाहीत की मग ह्याच्यामध्ये हे देणार का, ते देणार का. तुम्ही समजून घ्या. ज्या वेळेला प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये एक प्रश्न नेहमी शेवटी विचारतो, प्रोफेशनल मॅनेजमेंटमध्ये इंटरव्ह्यू घेतला की हॅव यू गॉट एनी क्वेश्चन्स. आणि जेव्हा तुमची टर्न येते तेव्हा तुम्ही तुमचं होमवर्क करा.
आणि या सगळ्या माहिती विचारा आणि मग शांतपणे बसून चर्चा करा. आणि सल्ला घेताना ना त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचा घ्या. तुमच्या घरच्यांच्या आई-वडिलांचा किंवा बायकोचा घेऊ नका. कारण कित्येक वेळेला तुम्हाला त्या क्षेत्राबद्दल तुमच्या आई-वडिलांना किंवा तुमच्या पत्नीला त्या क्षेत्राबद्दल काही माहिती नसते. ते शांतपणे म्हणतात, "तुला जे योग्य वाटेल ते कर." हां. किंवा ती पत्नी म्हणते, "अरे काय 10,000 वाढ देत आहेत, 20,000 पाहिजे आपल्याला." त्यामुळे त्या तज्ज्ञांशी गप्पा मारा. तरच तुम्ही योग्य डिसिजनला पोहोचू शकता. आणि मग इतक्या सगळ्या लोकांची तुम्ही दिवसभरात भेटत असता किंवा इतक्या सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रांविषयी अभ्यास सतत चालू असतो. तर कुठेतरी तुम्हाला सुद्धा कधीतरी कंटाळा येत असेल किंवा कुठेतरी ताण येत असेल ह्या सगळ्या गोष्टींचा. तर गिरीश टिळक एक व्यक्ती म्हणून नेमकं स्वतःला कशा पद्धतीने रिलॅक्स करतात किंवा स्वतःचा ताण घालवण्यासाठी तुम्ही काय करता? गिरीश टिळकांची 2 रूपं आहेत. मी ॲज अ बिझनेस म्हणून मी खूप सोशल आहे. ओके. मी खूप सोशल आहे. मी सतत लोकांशी बोलत असतो. पण गिरीश टिळक ॲज अ इंडिव्हिज्युअल आता घरामध्ये बसतो, त्याच्या स्टडीमध्ये आणि छान-छान पुस्तकं वाचतो. ओके. मी आता माझ्यात रोज काय व्हॅल्यू ॲडिशन होईल, याच्यासाठी मी जास्त प्रयत्न करतो. कारण तुम्ही बिझनेसमध्ये अशा एका स्टेजला येता, की ज्याच्या वेळेला तुमच्यात रोज जितकी व्हॅल्यू ॲडिशन होईल, तेवढी व्हॅल्यू ॲडिशन तुमच्या प्रोफेशनल चार्जेसमध्ये होते. बरोबर. हे फार महत्त्वाचं आहे आणि क्लायंटला पण मला रोज व्हॅल्यू ॲडिशन द्यायचे. त्यामुळे एकटा गिरीश टिळक जेव्हा ऑफिसच्या बाहेर पडतो किंवा मध्ये पडतो, त्यावेळेला तो वाचत असतो काहीतरी. आणि मी अशा व्यवसायामध्ये आहे जिथे मला इंडस्ट्रीतच फक्त वाचायचं नसतं, तर समाजात काय चाललंय. कारण शेवटी मी अशा एका व्यवसायात आहे. म्हणजे लोकशाहीची व्याख्या ना खरं म्हणजे माझा व्यवसाय असतो. लोकांनी लोकांसाठी आणि लोकांबरोबर केलेला व्यवसाय. त्यामुळे लोकांमध्ये काय चाललंय, समाजामध्ये काय चाललंय, त्या रिलेटेडची पुस्तकं वाचणं, त्या रिलेटेडचे रिपोर्ट्स वाचणं, माझ्या इंडस्ट्रीमध्ये काय चाललंय त्याच्या रिलेटेडच्या गोष्टी वाचणं, कारण मला सतत अपडेट राहायला लागतं. ते मी करण्याचं रोज काम करतो. म्हणजे साधारण दिवसाचे 2 तास मला अपडेशनसाठी आम्हाला हे ठेवलेच पाहिजेत. म्हणजे जसा कुठचाही प्रथितयश डॉक्टर जर तुम्ही बघितलात, तर त्याच्या फावल्या वेळामध्ये दिवसामध्ये फावल्या म्हणणं म्हणजे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्यांना लेटेस्ट मेडिकल जर्नल वाचत असतो. बरोबर. कारण त्या रिलेटेडच्या आधारावर नवीन शोध काय लागले आहेत, कशा प्रकारची औषधं दिली जात आहेत. तसंच मला माझ्या आणि दुसरं अजून एक करायला लागतं, मला माझ्या क्लायंटच्याकडे काय मूव्हमेंट चालली आहे. माझ्या दिलेल्या प्लेस केलेल्या कॅन्डिडेट्सच्या काय मूव्हमेंट चालली आहे. म्हणजे कित्येक वेळेला असं असतं ना, की एखाद्या तुमच्या क्लायंटकडे खूप काहीतरी चांगली गोष्ट झालेली असते, ते सोशल मीडियावर दिसते. जर तुम्ही त्याला रिकॉग्नाइज केलं तिथल्या तिथे. बरोबर. तरुणाईशी गप्पा मारणं म्हणजे माझा आवडता छंद असेल ना, मी सकाळी रोज जाता येताना मी नाक्यावर उभं राहून मी मुलांशी बोलत असतो. बरं. की त्यांचं करिअरमध्ये काय चाललंय, त्यांचे चॅलेंजेस काय आहेत, हे आपल्याला गरजेचं आहे करणं. ओके. कारण हे उद्याचे जेव्हा मी लीडर आहेत असं म्हणतो, पण आज ते काय आहे ते मला माहिती पाहिजे. तेव्हा त्यांच्याबरोबर वेळ घालवणं. म्हणजे माझ्यासमोर 2 ऑप्शन असले ना, की वाचन का सिनेमा किंवा नाटक. मग मी वाचन करेन. कारण ते माझ्यासाठी डायरेक्ट अपग्रेडेशन आहे. सिनेमा किंवा नाटक बघून माझ्यात व्हॅल्यू ॲडिशन काय होईल मला माहिती नाहीये. पण मी एखादं चांगलं वाचलं, एखादी माहिती वाचली, तर ते मला गरजेचं असतं. किंवा इंडस्ट्रीमध्ये काय चाललंय, मला हे रोज प्रश्न विचारायचे असतात. मी ज्यावेळेला एखाद्या ऑटो कंपोनंट सेल्ससाठी माणूस शोधत असतो ना, तेव्हा भारतामध्ये किती एसयूव्ही विकल्या जातात, किती ऑफ हायवे विकले जातात, किती ऑन हायवे विकले जातात, किती एसयूव्ही विकले जातात, किती एमयूव्ही विकले जातात, ह्याचा डेटा मला माझ्या तोंडावर लागतो. ह्याच्याकडे किती क्युबिक मीटरचे प्लांट तो टाकणार आहे. मग मला 1+1 जुळवायचं असतं. म्हणजे आता आमचा एक क्लायंट आहे, ज्याला भारतामध्ये आता 100 रेडीमिक्स कॉन्क्रीटचे प्लांट टाकायचे आहेत. आणि माझा एक दुसरा क्लायंट आहे, ज्याला 100 रेडीमिक्स कॉन्क्रीटचे प्लांट विकायचे. बरं. तो माझा रेडीमिक्स कॉन्क्रीटचे प्लांट विकणारा मला माणूस क्लायंट मला म्हणाला, "अरे मला त्यांची गाठ घालून दे ना." आता ह्या दोघांची गाठ घालून देण्याने माझाच फायदा आहे. कारण ह्याचे 100 प्लांट त्यांना विकले, त्यांनी 100 प्लांट टाकले, तर माझ्याकडनं तो 100 माणसं घेईल. त्यामुळे एक व्यावसायिक माहिती सतत ठेवायला लागते. आणि गेल्या 25 वर्षाचा कालावधी अर्थातच हा छोटा नाहीये, पण मगाशी एका उत्तरात तुम्ही जसं म्हणालात, की एका बिझनेसला एका स्तरावर नेल्यानंतर काही गोष्टी ऑटो पायलट मोडवर चालतात आणि मग त्याच्यानंतर स्वतःमध्ये व्हॅल्यू अपग्रेडेशन काय करायचं. तर आता हे 25 वर्षामध्ये रेझ्युमे एका स्तरापर्यंत आलेली आहे. आता कदाचित ती थोडीशी ऑटो पायलट मोडवर चालू असेल, पण ह्या पुढचा प्रवास रेझ्युमेचा कसा असणार आहे? मुळामध्ये मी एक असं सांगू शकतो, की मी एका गोष्टीमध्ये बऱ्यापैकी यशस्वी झालोय, कंटिन्युटी ऑफ द बिझनेस. ओके. आज माझं वय वर्ष 62 आहे. काळाच्या ओघामध्ये मी 27 वर्ष काढली. त्या ओघामध्ये माझे सहकारी जे उदय वैद्य, ज्यांच्यामुळे मी या व्यवसायात आलो, एक सर्टन स्टेजपर्यंत ते आम्ही एकत्र काम केलं आणि
त्यांनी मार्ग बदलला, आम्ही मार्ग बदलले, रिझ्युमे माझ्याकडे राहिली, मी पुढे नेली. पण मला वेळोवेळी प्रत्येक जे काही सहकारी माझ्या व्यवसायात आले, आयदर पार्टनर म्हणून किंवा एम्प्लॉई म्हणून असतील किंवा क्लायंट म्हणून असतील किंवा कॅन्डिडेट म्हणून असतील, त्यांनी प्रत्येकाने माझ्या कंपनीमध्ये आणि माझ्यामध्ये काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन घडवली. पण मुळामध्ये मी हे सगळे व्यवसाय करत असताना आणि निरनिराळ्या व्यावसायिकांशी बोलत असताना, भारतभरात जगात करत असताना, मी एक स्वतःशी फार ठामपणे ठरवलं होतं, फार वर्षांपूर्वी, की ह्या बिझनेसची कंटिन्युटी पाहिजे. आणि आज ज्यावेळेला मला पूर्णपणे 2010-11 साली लक्षात आलं होतं, 12 साली, की माझी मुलगी या व्यवसायात येणार नाही आहे, त्यावेळेला मला उद्याचा सक्सेसर शोधायचा आहे. त्यामुळे मी आज नक्की म्हणू शकतो 25 वर्षानंतर रिझ्युमे पुढच्या जनरेशनच्या हातामध्ये देण्यासाठी मी तयार केले. आणि आज आम्ही एक प्रोफेशनल CEO आम्ही जॉईन झालेला आहे, जो एंटरप्रेन्योरल मोडमध्ये चालला आहे, नॉट अ एम्प्लॉय. त्यामुळे रिझ्युमेची आणि त्याचं वय वर्ष फक्त 45 आहे. बरं. त्यामुळे आज माझी जी 4-5 जणांची माझी जी टीम मी डेव्हलप करू शकलो 2015 पासून, खूप खचखळगे होते, टक्के टोणपे होते, खूप वाद, मारामाऱ्या, भांडणं, सगळ्या काही गोष्टी होत्या, जय पराजय, अपमान, यश अपयश, सगळ्या गोष्टीमधनं आम्ही ताऊन सुलखावून जे 3-4 जण एकत्र काम करून निघालो. असे आज आम्ही 4 जण एकत्र आहोत, की आमची कंपनी आज कंटिन्युटी ऑफ द बिझनेस आहे. कारण कित्येक कंपन्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये आज बंद होणार आहेत, कारण देयर इज नो कंटिन्युटी ऑफ द बिझनेस. बरोबर. किंवा आज मीच कित्येक फॅमिली मॅनेज बिझनेस बरोबर CEOज किंवा MD त्यांच्यासाठी शोधतोय, कारण त्यांची मुलं बाळं या व्यवसायात आहेत. त्यामुळे माझं जे पहिलं मोठं उद्दिष्ट होतं, की एका क्वालिटेटिव्ह कंपनी डेव्हलप करणं, जी पुढच्या स्तरावर जाईल, आणि ती पुढच्या स्तरावर जाण्यासाठी क्वालिफाईड प्रोफेशनल मला एंटरप्रेन्योरल मोडमध्ये जॉईन होईल, ते करण्यासाठी मी एक यशस्वी झालोय आणि माझा सक्सेसर उद्या किंवा परवाचा तयार झालेला आहे. आता एक खूप मोठं माझ्या स्वतःसाठी एक ट्रान्झिशन आहे, की आज मला माझ्या स्किलसेटवर किंवा माझ्या डोमेनवर काम करायचं आहे, की जी माझी पॅशन आहे, ज्याच्यातनं मला सगळ्यात आनंद मिळतो. म्हणजे आता तू म्हणालास ना, की मी आनंद कशातनं मिळवतो, तर जास्तीत जास्त आव्हानात्मक हेडहंटिंग करणं ही माझी पॅशन आहे. त्याच्यातनं मला आनंद मिळतो आणि तिथे मी खऱ्या अर्थाने तहानभूक आणि शारीरिक आजार, डोक्याच्या मानसिक चिंता, मी सगळं विसरून जातो. म्हणजे जसं आहे ना, मी गुरुवारी घरामध्ये पडलो आणि मला पाठीला छानपैकी मार लागला होता, पण मी 6 जून पासून चिलेमधल्या एका माणसाशी मी फिल्डिंग लावली होती. 6 महिने मी संवाद साधत होतो आणि तो भारतात आला होता आणि त्याने मला शुक्रवारी सकाळची 10ची वेळ दिली होती. 6:30 वाजता त्यांनी मला कन्फर्म केलं, उद्या सकाळी 10 वाजता भेटेन मी. गुरुवारी 7 वाजता मला पाठीला बऱ्यापैकी मार लागला होता घरात पडल्यामुळे. मी 2 पेनकिलर खाऊन मी गेलो तिथे आणि त्याला भेटलो आणि प्रॉबेबली आम्ही त्याला ऑफर केली. आणि ती ऑफर फायनान्शियली नक्कीच चांगली असणार आहे, रिवॉर्डिंग असणार आहे रिझ्युमेसाठी. पण त्याच्यापेक्षा गिरीश चौकमधला हेडहंटर अजून जागा आहे, तो मोजो. तुमच्या यंग जनरेशनच्या भाषेमध्ये तो मोजो मला जिवंत ठेवायचा आहे. त्यामुळे मी ह्याच्या पुढची 25 वर्ष काय करणार आहे, मी 25 वर्ष करणार आहे का काम मुळामध्ये, मला शतायुषी 100 वर्ष जगायला आवडेल. पण 70 अजून जर मी 8 ते 10 वर्ष काम केलं, तर पुढच्या 3 वर्षामध्ये मला माझी ही जी 40-45 मधली यंग जनरेशन जी आता झाले, त्यांना पुढच्या 5 वर्षाचा मला रनवे क्रिएट करून द्यायचा आहे. बरोबर. त्याच्यासाठी मी जग फिरीन, ग्लोबल नेटवर्किंग करीन आणि माझी जी पॅशन आहे स्पेशलाइज असे हेडहंटिंग करणं ती करीन आणि छान छान वाचन करेन, बस. आणि करिअर प्लॅनिंग विषयी मगाचपासून आपण बोलतोय, किंवा एखाद्या व्यक्तीला करिअर स्वतःचं डेव्हलप करायचं असेल, तर नेमका हा करिअर प्लॅनिंगचा पाथ कसा असेल. म्हणजे आपल्या गप्पांच्या शेवटाकडे येताना आजची जी तरुण मंडळी आहेत, ज्यांच्याशी तुला गप्पा मारायला आवडतात, त्यांना तू काय सांगशील, की आपलं एक करिअर प्लॅन कशा पद्धतीने किंवा करिअर डिझाईन कशा पद्धतीने करावं. मुळामध्ये ना, मोटिव्हेशनल गुरु आणि मोटिव्हेशनल स्पीकर ह्यांच्यापासून 100 अंगुळे दूर राहा. बिनकामाचे आहेत ते. तुमचं एज्युकेशनल भारतामधली जी सिस्टम आहे ना, ती सिस्टम पण ओळखून घ्या, की ज्यावेळेला तुम्ही 10वी पास होता ना, ज्यावेळेला तुम्ही 100% 90% मिळवता ना, मुळामध्ये तुम्हाला ते 15 ते 20 10 मार्क तर तुम्हाला शाळेने दिलेले आहेत. त्यामुळे तुमचा बुद्धिअंक त्याच्यापेक्षा अजून खाली आहे. पालकांनी आणि मुलांनी समजून घ्या. तिसरी गोष्ट सगळ्यात समजून घ्या, की सोशल मीडियामध्ये जी इन्फॉर्मेशन आहे ती प्रत्यक्ष घडवायला तुम्हाला आधी काम करायला लागतं. त्या इन्फॉर्मेशनवर जग चालत नाही. तुम्ही काय करणार आहात
हे त्या त्या क्षेत्रातल्या लोकांशी बोला. कारण मुळामध्ये आज भारतामध्ये काय झालंय, पर्टिक्युलरली शहरांमध्ये आणि ग्रामीण हे दोन वेगवेगळे भाग आहेत. शहरांमधल्या मुलांचं जग हे 5 किलोमीटरचं जग आहे असा माझा दावा आहे. बालवर्गामध्ये किंवा ज्युनियर KGला सौरभ तुझी मुलगी त्या शाळेमध्ये घालशील आणि जर तू ह्या डोंबिवली शहरामध्येच राहिलास तर ज्युनियर KG पासून 10वी पर्यंत ती मुलगी त्याच शाळेत असणार आहे, त्याच स्कूल बसमधनं जाणार आहे. जर तू तिला जगात फिरवलं नाहीस आणि तुझ्या घरामध्ये पेपर वाचन काही होत नसतील तर तिचं जग त्या 5 किलोमीटर पुरेसं आहे आणि त्या शाळेतल्या मित्रात पुरेसं आहे. त्यामुळे मुळामध्ये तुम्हाला आधी पुढचं जग जिंकायचं असेल तर तुम्हाला तुमच्याकडे किती माहिती आहे जगात काय चाललंय याची माहिती गोळा करा. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये जाऊ इच्छिता त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जाण्यासाठी काय बेंचमार्क असायला पाहिजेत त्याचा अभ्यास करा. तुम्ही कुठची डिग्रीज करताय ते उद्या आजच्यासाठी नाही तर उद्यासाठी नाही तर परवासाठी करताय, लक्षात घ्या. आपल्याकडे ना भारतामध्ये ना एक फॅड असतं. म्हणजे आता सध्या ना कुठच्याही मुलाला विचारा त्याला काय करायचं आहे, डेटा सायन्स. म्हणजे BCom झालेला मुलगा पण डेटा सायन्स करायचा आहे, कॉम्प्युटर इंजिनियर केलेला पण डेटा सायन्स करायचा आहे आणि BSc नापास मुलाला पण डेटा सायन्स करायचा आहे. त्यामुळे ना मुळामध्ये तुम्ही होर्डमध्ये शिकू नका. मी ह्याच्यासाठी मुलांना नेहमी सांगतो की जर तुमची ना करिअर म्हणजे जर तुम्ही 2 खास मित्र आहेत आणि मी तुला 5,000 रुपये दोघांना देतो, तुला आणि संकेतला दोघांनाही 5,000 रुपये देतो आणि आपण मॉलमध्ये जाऊ, मी मॉलच्या बाहेर थांबतोय, खर्च करून या. तर तू एखाद्या वेळेस 5च्या ऐवजी 7 खर्च करशील आणि 5च्या ऐवजी 3च खर्च करून येईल. तो करिअर इज लाईक दॅट. प्रत्येकाने स्वतःच्या करिअरचा सूट शिवायचा आहे. आपल्या ॲस्पिरेशन नक्कीच प्रत्येकाला मोठं व्हायचं आहे, स्केलेबल करायचं आहे, पण मुळामध्ये मी जे शिकतोय ते उद्या आणि परवासाठी योग्य आहे का ते विचार करा. परदेशी शिक्षणाचा जो पगडा आहे आज तो काही नाही एक कर्जाचा विळखा आहे. म्हणजे आज भारतामध्ये जसे शिक्षण सम्राट आहेत तसे परदेशातले शिक्षण सम्राट आहेत. त्यामुळे ते ओळखून घ्या. करिअर प्लॅन करताना तुम्ही हळूहळू अपग्रेड करा आणि काही करिअर अशा आहेत की जिथे इनहेरंट सॅच्युरेशन आहे. म्हणजे नॉर्मल अकाउंट, सप्लाय चेन, स्टोर्स, क्वालिटी कंट्रोल अशी कित्येक फंक्शन आहेत ना त्याला सॅच्युरेशन आहे. ते लक्षात घ्या आणि तिथे एक्सेल करा आणि तिथे शांत बरा आणि एकीकडे काही साईड व्यवसाय चालू करा. त्यामुळे करिअर प्लॅनिंग करताना उद्दिष्ट आधी ठरवा आणि त्याला बॅकवर्ड जा, पण त्याच्याबरोबर कॉन्टिंजन्सी प्लॅन करा. म्हणजे आता मुळामध्ये ना बघा 10वीचे निकाल लागले ना की हल्ली एक फॅड आलेला आहे की मुलाला अभ्यास करायला वेळ मिळाला पाहिजे म्हणून मी इंटिग्रेटेडमध्ये टाकतो. त्या इंटिग्रेटेडमध्ये काय होतं, परत एकदा त्या मुलाचं बाह्य जगाचं ज्ञान शून्य असतं. जर त्याला पाहिजे त्या प्रकारचे मार्क नाही मिळाले आणि पाहिजे त्या प्रकारची ॲडमिशन नाही मिळाली, जर इंजिनिअरिंग किंवा मेडिकल किंवा फार्मसीला कुठच्याही महाविद्यालयामध्ये, चांगल्या महाविद्यालयामध्ये, तर त्याला पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी परत एकदा हक्काचं ठिकाण नसतं आणि त्याच्यासाठी धडपडतो. त्यामुळे करिअर प्लॅन करताना कुठचंही करिअर प्लॅन करताना कॉन्टिंजन्सी प्लॅन करा. परदेशात शिकायला जायच्या आधी तुम्ही आता भारतामध्ये अशी एक काहीतरी छानशी डिग्री मिळवा की ज्याच्या जीवावर तुम्हाला परदेशात स्कॉलरशिप मिळेल किंवा परदेशातल्या डिग्रीमध्ये तुम्हाला काहीतरी हे. त्यामुळे ह्याचा खूप सारा अभ्यास करा. मला परदेशात ॲडमिशन मिळते म्हणून शिकायला जाऊ नका, कारण परदेशात ॲडमिशन मिळायला काही लागत नाही. तुमची वडिलांचा IT रिफंड, IT रिटर्न आणि वडिलांकडे 1 कोटीचा ब्लॉक मॉर्गेज ठेवायला आहे का, ह्या 2च निकषांवर शाळेमध्ये तिथे परदेशातल्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळते. त्यामुळे कृपा करून माझी सर्व सुजाण नागरिकांना, सर्व ज्ञातीतल्या हात जोडून विनंती आहे आणि आईबापांना वयाच्या 50-52व्या वर्षी तुम्ही हार्ड 2 कोटीचा जो फ्लॅट उभा केलाय तो परत घाण टाकून मुलाला शिकायला पाठवू नका. त्यांनी स्वतःच्या बलबुत्यावर अर्न करू दे. कारण परदेशी शिक्षणाची ॲडमिशन हे काहीही कठीण नाहीये, ती कोणालाही मिळते. तुम्हाला फक्त IT रिटर्न आणि बापाकडे तुमच्या 1 कोटीचा बँक बॅलन्स आहे, 1 कोटीचा फ्लॅट आहे का बँकेत गहाण ठेवायला आणि बँका बदल्या तेच कर्ज द्यायला त्यांचा तो व्यवसाय आहे. त्यामुळे थोडीशी आपण कुठे उभे आहोत आणि कधीतरी केव्हा तरी स्वतःशी तरी एक नक्की बोला की आज माझ्या क्षमता काय आहेत त्या ओळखा, त्या ॲक्सेप्ट करा. सगी नाचली म्हणून बगी नाचली ह्या ज्या म्हणी आहेत ना, ह्या म्हणी फार उपयोगाच्या आहेत आपल्यासाठी. म्हणजे आज गिरीश हेडहंटर म्हणून प्रसिद्ध आहे असं लोक म्हणतात. माझ्याकडे चांगले चांगले क्लायंट येतात, पण उद्या मला माझ्या स्वतःच्या मर्यादा माहिती आहेत की मी काय करू शकतो आणि काय करू शकत नाही. त्यामुळे थोड्याशा प्रमाणात या मर्यादा ओळखा. मला माहिती आहे की आज हे मोटिवेशनल गुरु आणि सायकॉलॉजिस्टच्या ह्याच्यामध्ये माझे उदाहरण जे वक्तव्य आहे ते लोकांना आपण हातपाय पसरा की
हातपाय पसरा. माझी इर्टिगा आहे ती मी मर्सिडीज SUV सारखी नाही चालवू शकत ना. माझी इर्टिगा सारखी चालवायला पाहिजे. त्याचा स्पीड 120 ला आहे. 120 ला माझा तो डॉंगल वाजणारच आहे. 120 ते 150 केला आणि गाडी उलटी झाली तर मी सुझुकीवरती केस नाही करू शकत माझ्या जीवाला. त्यामुळे कुठेतरी करिअर प्लॅन करताना आपल्या मर्यादा वाढवा आणि विनाकारण खर्च करू नका, वाढवू नका. EMIच्या जंजाळात फसण्यासाठी लोन द्यायला सगळे बसलेले आहेत. एवढंच मी म्हणेन. सो गिरीश सर, आज तुम्ही इथे आलात, इतक्या मनमोकळेपणाने गप्पा मारल्या आणि मला असं वाटतं की ह्यामधून बऱ्याच जणांना बरंच काही मिळालं असेल. म्हणजे एखादा अगदी स्मॉल स्केल बिझनेस किंवा सेल्फ ओन्ड एम्प्लॉयर सुद्धा जरी असेल की ज्याला आता आपला व्यवसाय वाढवायचा आहे आणि हळूहळू हाताखाली माणसं ठेवायचं, त्याला सुद्धा नेमकं काय करायचं हे कळलं असेल. आणि अनेकदा नोकरी करणाऱ्यांना सुद्धा आपलं करिअर कशा पद्धतीने घडवायचंय किंवा नोकरी बदलायची असेल तर नेमकं काय विचार करायला हवं, ह्या सगळ्यांचं उत्तरं त्यांना कदाचित मिळाली असतील ह्या गप्पांमधून. आणि आज तुम्ही इथे आलात त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून आभार. आणि एक छोटीशी भेट वस्तू मॉम्स क्रिएशन डोंबिवलीमधलेच आहेत आणि त्यांचे अतिशय उत्तम प्रीमिक्स आहेत की ज्यामध्ये पोहे असतील, खिचडी, रवा शिरा अशा अनेक गोष्टी त्या सहज सोप्या पद्धतीने करता येतात आणि ते प्रॉडक्ट्स खास तुमच्यासाठी. धन्यवाद. आणि कॉर्पोरेट क्षेत्रातल्या मित्रांनो, हा व्हिडिओ जर का तुम्ही बघितला असेल तर मला खात्री आहे की तुमच्या मनातल्या अनेक प्रश्नांना योग्य समर्पक अशी उत्तरं तुम्हाला मिळालेली असतील. असेच इंटरेस्टिंग व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील तर आमच्या वेद थिएटर या पेजला नक्की सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा, तुमच्या कंपनीतल्या किंवा तुमच्या मित्रांना, आसपासच्या सगळ्यांनाच हा व्हिडिओ शेअर करा. आणि अजूनही आपल्या नोकरीविषयी, करिअरविषयी काही प्रश्न जर का तुमच्या मनात असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्याकरता कदाचित अजून एक अशीच गप्पांचं सेशन, अजून एक अशीच मुलाखत आपण गिरीश सरांना पुन्हा एकदा बोलू आणि त्यांच्यासोबत पुन्हा एकदा गप्पा मारू. तेव्हा स्टे ट्यून्ड. पुन्हा एकदा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत बाय बाय.